हा सर. नमस्कार सर्वांना. माझे गुरुवर्य श्री देवारे सर यांना पण माझा नमस्कार आणि कुबल मॅडम तुम्हाला नमस्कार. आणि जे इथे मान्यवर आहेत विद्यार्थी सर्व त्यांना माझा नमस्कार. तर वास्तू शिकवत आहेत. तर वास्तूमध्ये 32 देवता आहेत, त्यातल्या 8च देवता चांगल्या आहेत. आणि जसं आपण प्लॉट बांधतो किंवा घर बांधतो तो नेहमी चौकोनाकृती किंवा आयताकृती असावा. वास्तू नेहमी नैऋत्य प्रभागात असावी, पृथ्वी तत्वात असावी. ईशान्य प्रभाग आपल्याला माहितीये जलतत्व आहे, अग्नेय अग्नितत्व आहे. पृथ्वी नैऋत्य ही पृथ्वी तत्वाच्या अधीन असते. वायव्य प्रभाग आहे तो वायू तत्वाच्या अधीन असतो, आणि जो 5वा भाग आहे जो आकाश तत्वाचा तो आपण भिंतीमध्ये बंदिस्त करतो. असे बरेचसे विषय आहेत. वास्तू सरांशिवाय कोणी चांगलं शिकवत नाही, आणि सहज सोपं वास्तू सरांशिवाय कोणीच शिकवत नाही. एकदम सोपं वास्तू आपल्याला शिकवतात सर. त्यांना मी विनंती करते की त्यांनी सुरुवात करावी. थँक्यू सर. धन्यवाद मॅडम. तुमचं पहिल्यांदा स्वागत करतो. इत्यादी सर्व मंडळींचं स्वागत आहे. नमस्कार. उपस्थित असणारे सर्व लोक, त्याच्यामध्ये दळवी साहेब आहेत, कुबल मॅडम आहेत, चव्हाण मॅडम आहेत, सर्व कुलकर्णी आहेत, हळदणकर मॅडम आहेत, देशमुख मॅडम आहेत, इत्यादी सर्वांचं स्वागत आहे. आणि आज आपण आता प्लान शिकणार आहोत. तर त्या प्लानमध्ये गेल्या वेळेला आपले 3 प्लान झाले होते. त्याच्यामध्ये आता आणखी 4था प्लान आपण शिकणार आहोत. तर त्या ह्याच्यामधून जेव्हा आपण एखाद्या प्लानची माहिती घेतो, जे काही नकाशे आहेत, तर त्या नकाशांमध्ये खरोखर कोणत्या वास्तूमध्ये कट आहे, कोणत्या दिशेला आहे, कोणत्या स्थानामध्ये आहे, तर प्रत्येक वास्तूचा नकाशा काढल्यानंतर तुम्हाला कुंडलीशी त्याचं जोडणी करणं अत्यंत आवश्यक आहे. आणि ते त्याप्रमाणे जेव्हा येतील तर त्याच्यातलं आपले जे 12 भाव असतात, त्या 12 भावामध्ये कुठला भाव त्याच्यामधून वगळला गेलेला आहे किंवा तिथे बाद झालेला आहे, तर तशा गोष्टीमध्ये जसा की भावलुप्त होतो, तशी वास्तू पण आपल्याला भावलुप्त असेल तर त्या ठिकाणी त्या पर्टिक्युलर भावाचा त्या वास्तूशी संबंध असतो आणि त्या ठिकाणी तशा गोष्टी उपस्थित होतात. किंवा यदाकदाचित एखाद्या गोष्टीमध्ये चुकीचं व्यवस्थापन असेल, म्हणजे उदाहरणार्थ स्वयंपाकघर जे आहे, न्हाणीघर आहे, देवघर आहे, शयन कक्ष आहे, अशा काही बऱ्याचशा व्यवस्था आहेत. त्या सुद्धा जर समजा यदाकदाचित चुकीच्या असतील तरी सुद्धा जातकाच्या जीवनामध्ये काही बरे वाईट परिणाम जे आहेत ते घडू शकतात. अशा तऱ्हेचा भाग जो आहे तो आपण आता चव्हाण मॅडम आपला कुबल मॅडम तिथे ड्रॉइंग लावतील आणि त्याच्यानंतर त्याचं जे काही जे हे आहे आपण त्याच्यावरती चर्चा करू. आणि जर कोणाला काही विचारत असेल, समजलं नसेल, तर निश्चितच त्याच्यावरती तुम्ही जाणून घ्यायचा प्रयत्न करा. विचारायला काही हरकत नाही. मॅडम, तो प्लान आहे पहिल्यांदा तो लावा. लावला सर. 4 नंबरचा लावला. 3 हा, पर्यंत आपले झालेत. बरोबर बरोबर. मग आता हा मागच्या वेळेला एक प्लान असाच लावला होता आपण. तर त्याच्यामध्ये आणि याच्यामध्ये फरक असा आहे की त्याच्यामध्ये सुद्धा टेरेस फ्लॅट होता, पण तो वेगळ्या दिशेला होता. यामध्ये सुद्धा टेरेस फ्लॅट आहे आणि तो वेगळ्या दिशेला आहे. आता ही टेरेस फ्लॅटची पाहताना जी गोष्ट आहे, तर खाली तुम्ही उजव्या हाताला बॉटमला गेलात तर तिथून ते प्रवेशद्वार आहे, कळलं का? आणि ते प्रवेशद्वार इथे बघितलं आपण तर इथे नैऋत्य दिशा आहे आणि त्याच्या बाजूला येणारी दिशा जी आहे ती पश्चिम आहे. म्हणजे पश्चिमच्या पुढे पूर्व आली समोर. तर अशा रीतीने जेव्हा आपण पाहतो तर त्यावेळेला दक्षिण, दक्षिण नैऋत्य आणि त्याच्यानंतर नैऋत्य पश्चिम ह्या बाबतीमध्ये म्हणजे SW म्हणजे नैऋत्य आणि नैऋत्य पश्चिमेकडे आपण आलो तर असे जे भाग आहेत, तर नैऋत्य दिशा ही 225 अंशावरती येते. तर या ठिकाणी आल्यानंतर आपल्याला असं वाटतं की हा दरवाजा पश्चिमेला असेल म्हणून, पण तसा तो दरवाजा पश्चिमेला नसून त्याच्यामध्ये त्याची जी हे आहे तर ती नैऋत्य पश्चिमेला आहे. आता त्यामध्ये आपल्याला घरातून जी दिशा दिसते ती दिशा आपल्याला विचारात घ्यायची असते आणि त्याला अनुसरून ज्यावेळेला जे परिसर जो तुम्ही बघितला तो डाव्या हाताचा, तो संपूर्णपणे भाग जो आहे तो कट झालेला आहे. म्हणजे तो जो ताबा आहे तो आपल्याकडे नाही, म्हणजे तो कट झालेला आहे. दुसरी गोष्ट, ब्रह्मस्थान आपण बघितलं तर मार्जिन सोडलेलं आहे आणि त्यातलं थोडंसं मार्जिन जे आहे ते बाहेर जातं, साधारणतः 1-2% जास्ती नाही.
पण आता इथे आपल्याला पाहायचं आहे की स्वयंपाकघर कसं आहे, दरवाजा कसा आहे, त्या दरवाजावरती होणारे जे काही गोष्ट आहे परिणाम काय होऊ शकतात. तर एक लक्षात घ्या, इथे आलेली डिग्री ही फार महत्वाची आहे. तर ती अंशात्मक जे दरवाजाची जे अंश असतात त्या अंशाला अनुसरून जेव्हा तुम्ही एखादी वास्तू पाहता तर ती वास्तू पाहते वेळी तुम्हाला खरोखर त्याचं विवेचन करताना कळलं पाहिजे की ह्या ठिकाणी कोणत्या गोष्टी त्याच्या जीवनामध्ये उपस्थित होतील. हा एक पहिला प्रश्न आहे. मग आता ती वास्तू पाहते वेळी तुम्हाला कळेल की हा दरवाजा कोणत्या देवतेच्या अखत्यारीत आहे आणि ती देवता जी आहे ती पर्टिक्युलर त्या दरवाजाची देवता म्हणून आपल्याला सांगितलेली आहे. म्हणजेच काय की तुम्हाला त्या देवतेच्या आधारावरती तिथे तुम्हाला फलादेश देण्याचा विचार करणं अत्यंत आवश्यक आहे. मग अशा तऱ्हेने जेव्हा आपण फलादेश देतो त्यावेळेला त्या ठिकाणी असणार जे महत्व आहे दरवाजाचं ते आपल्याला माहिती असणं आवश्यक आहे. मग अशाच ठिकाणी आलेला दरवाजा किती अंशावरती आहे त्याला अनुसरून जो मी चार्ट पाठवलेला आहे तुम्हाला, तर त्याच्यामध्ये कंपास सुद्धा पाठवलेला आहे. तर त्या कंपासामध्ये हिरवी हिरवी जी हिरवा दाखवलेला आहे त्याच्यामध्ये हा दरवाजा जो आहे तो पश्चिम नैऋत्य म्हणजे यदा कदाचित पीतर नावाची देवता आहे त्याच्यामध्ये असू शकते 17 नंबर. आणि दुसरा आहे द्वारपाल. जर द्वारपाल ही 18 नंबरची देवता आहे तर त्यामध्ये आपण बघितलं तर हा दरवाजा यदा कदाचित 236 ते 245 अंशापर्यंत येऊ शकतो. मग त्यावेळेला त्या ठिकाणी होणारा जो काही फलादेश आहे तो काय असू शकतो, तर तिथे नैऋत्य आणि पश्चिम नैऋत्य याच्यामध्ये दोन्ही याच्यामध्ये पितर नावाची देवता आहे आणि ती देवता जी आहे ती अल्पायुष्य त्याचं हे आहे आणि अल्पधन म्हणजे दरवाजाचा भाग सांगतो तुम्हाला, कळलं का. आणि त्याच्या पुढे तुम्ही गेलात तर त्या ठिकाणी खर्चामध्ये वाढ, व्ययवृद्धी असं त्या देवतेचा परिणाम आपल्याला होतो. आणि सुग्रीव हा जो भाग आहे तो धनहानी म्हणून सांगितलेला आहे. म्हणजे यदा कदाचित हा जो दरवाजा आहे तो ह्या 3 ह्याच्यामध्ये म्हणजे 17, 18, 19 ह्या ह्याच्यामध्ये जरी तो हिरवा पार्ट तिथे आपल्या ड्रॉइंग मध्ये तुम्हाला जो कंपास पाठवला त्याच्यामध्ये दिसत असेल तरी सुद्धा त्या ठिकाणी हे तिन्ही जे देवता आहेत ते निगेटिव्ह आहेत. म्हणजे अल्पधन, वैरुद्धी आणि धनहानी म्हणजे तिन्ही गोष्टी ज्या आहेत त्या ह्या ठिकाणी घडण्याची शक्यता आहे. आणि असं आपण पाहिलं तर ते सप्तमाचं स्थान कुठलं आहे, तर लग्नाचं ते अष्टम स्थान आहे. कळलं का, लग्नाचं अष्टम स्थान आहे कारण तिथे येणारी रास जी आहे ती वृश्चिक आहे. आणि तसंच ते सप्तमाचं धनस्थान सुद्धा आहे. मग त्या ठिकाणी जर अशा देवता आल्या आणि असा दरवाजा जर असेल तर त्या जातकाच्या जीवनामध्ये असे गंभीर प्रश्न उपस्थित होऊ शकतील असा आपल्याला त्याला हे सांगायचं आहे फलादेश. मग तिथे तुम्हाला नंतर पाहायचं आहे की आतमध्ये लिव्हिंग रूम मध्ये आल्यानंतर त्या ठिकाणी बैठकीची खोली ज्याला आपण म्हणतो त्या ठिकाणी मग इत्यादी गोष्टी ज्या आहेत तर इथे तुम्ही जो स्वयंपाकघर पाहिलं तर ते स्वयंपाकघर ह्या 4 नंबरच्या ह्याच्यामध्ये पूर्णपणे उत्तरेला आलेलं आहे. मग उत्तरेला मुख्य सोम बल्लाट ह्या देवता आहेत. तर उत्तरेला जर अग्नितत्व, जिथे जलतत्व आहे तिथे जर अग्नितत्व आलं तर त्या ठिकाणी ते परमिटेड नाही. आता हे जलतत्व आणि अग्नितत्व कसं ओळखायचं, तर आपण जेव्हा कुंडली शिकतो त्यावेळेला 1, 4, 7, 10 ह्या राशी आहेत. तर त्याच्यामध्ये त्या 1, 4, 7, 10च्याच मधून जेव्हा तुम्ही वास्तू पाहाल तर तिथे ही जी चूल आहे म्हणजे ज्याला आपण म्हणतो सिलेंडरच्या गॅस स्टोव्ह, तर गॅस स्टोव्हच्या वरती जिथे आपण टोप ठेवतो तिथे कंपास ठेवायचा असतो असा नियम आहे. आणि तो कंपास जिथे स्वयंपाक करणारी व्यक्ती ही कुठे पाहत आहे तिथे विंडो आहे. मग अशा ह्या ठिकाणी ती दिशा जी येते ती उत्तर आणि उत्तर ईशान्य प्रभागात, म्हणजे तिथे कोणती देवता असेल तर मृग, दिती, आदिती, शिकी ह्या 4 देवता आहेत. तर त्यातली मृग नावाची देवता पुत्र वैर दाखवते. म्हणजेच काय की त्या ठिकाणी यदा कदाचित जातकाच्या जीवनामध्ये जेव्हा घरामध्ये तंटे होतात, वाद होतात किंवा काही संकट येतात ते आपल्या मुलांसंदर्भात असतात तर मृग नावाची देवता हे पुत्र वैरामध्ये त्याचं मोडलं होतं. म्हणजे तुम्ही जर समजा यदा कदाचित एखाद्या
वास्तूमध्ये गेलात आणि अशा तऱ्हेचं स्वयंपाकघर जर उत्तर दिशेला किंवा त्या देवतेला असेल तर त्या ठिकाणी अशा तऱ्हेचे प्रश्न उपस्थित होतील. आता हा जो वाढलेला प्रभाग आहे त्याच्यामुळे इत्यादी प्रभाग जे आहेत ते कमी झालेले आहेत. म्हणजे इथे कमी कुठली झालेली आहे तर ईशान्य दिशा कमी झालेली आहे, पूर्व दिशा कमी झालेली आहे, आग्नेय दिशा कमी झालेली आहे. तर त्याचा संबंध हा जो आहे तो तुम्ही आपल्या कुंडलीच्या स्थानासंदर्भात विचार करायचा असतो आणि त्या स्थानावरून त्याचा फलादेश हा वास्तूमध्ये आपल्याला निश्चितच आढळतो. म्हणजेच काय की तिकडे जर एखादं स्थान दूषित झालं असेल, जसा आपला ग्रह दूषित होतो त्याचप्रमाणे वास्तू सुद्धा याच्यामध्ये अशा तऱ्हेची दूषित होते. जसं आपण लिव्हिंग रूम मध्ये बघितलं सोफा सेट आहे, त्याच्या मागचा परिसर जो आहे तो कट आहे आणि स्वयंपाकघराच्या पुढे जो परिसर आहे ती ओपन टेरेस आहे आणि ती ओपन टेरेस जी आहे ती अटॅच कोणाला आहे तर बेडरूमला आहे. कळलं का? आणि दुसरं त्या ठिकाणी जी भिंत आहे टेरेसची तर ती टेरेसची भिंत आपल्या लिव्हिंग रूमच्या बॉर्डरला आहे. म्हणजे अशा ठिकाणी तो जो भाग आहे तर त्या ड्रॉइंग वरती तुमच्याकडे जे ड्रॉइंग पाठवलेलं आहे मी तर त्या ड्रॉइंग वरती तुम्ही कुंडलीची आखणी करायची आणि त्या आखणीमध्ये नंतर ठरवायचं की याच्यामध्ये कुठली कुठली स्थाने ही बाद झालेली आहेत. मग आता इथे जर दुसरं बेडरूम आपण जर पाहिलं तर त्या ठिकाणी त्या बेडरूमला कोणत्या दिशेला आलं तर तो दक्षिण दिशेला आहे आणि दक्षिण आग्नेय दिशेला आहे. तर एक वेळेला दक्षिण प्रभाग चालेल पण बेडरूम हे नैऋत्य प्रभागामध्ये असावं असा हा नियम आहे. मग आता इथे अशा असल्यानंतर त्या जातकाच्या जीवनामध्ये कोणत्या गोष्टीच्या तक्रारी निर्माण होतील तर त्याचं ब्रह्मस्थानामध्ये इथे वॉशरूम आलेलं आहे का बघा, जिथे ब्रह्मस्थान दाखवलेलं आहे. त्याच्यानंतर त्या ठिकाणी दक्षिण आणि दक्षिण नैऋत्य त्या ठिकाणी वॉशरूम आहे का हा एक भाग बघा. बघा अटॅच बेडरूम जे आहे हा लिव्हिंग रूम आहे त्याच्यामध्ये तुम्हाला अशा तऱ्हेचा भाग जो आहे तो दर्शवलेला आहे. आता इथपर्यंत जे ड्रॉइंग लावले ते तुम्हाला कळले का? हे 4 नंबरचं ड्रॉइंग निश्चितच तुम्हाला त्या ठिकाणी स्क्रीनशॉट मारून घ्या, त्याच्यावरती कुंडली बनवा. मग तुम्हाला सगळ्या तऱ्हेच्या गोष्टी लक्षात येईल आणि कुंडली बनवताना पर्टिक्युलर जे स्थान आहे ते स्थान तुम्ही त्याची नोंद करायची आणि त्याच्यावरती फलादेश देण्याचा प्रयत्न करायचा. अशा तऱ्हेचं हे वास्तुशास्त्राचा आपला अभ्यासक्रम आहे. तर आता इथे जे सांगितलेलं आहे ते तुम्हाला कळलंय का आणि कुठपर्यंत कळलंय तर सांगा. सर एक विचारू. हम्म हा जो एंट्रन्सचा पूर्ण स्पॅन असतो तर हा त्याच्या मध्य भागातनं आपण डायरेक्शन बघायची ना? बघा असं आहे, दरवाजा मॅडम साधारणतः फ्लॅटचा हा 3.5 फुटाचा एक बीएमसीचं स्टँडर्ड आहे. कळलं का? 3.5 फुटाचं स्टँडर्ड आहे. आता 3.5चा जर आपण भाग बघितला तर 2.25 फूट हा सेंटर पॉइंट आला, बरोबर आहे. जर कधी कधी आपल्या ह्या दरवाजामध्ये दोन्ही देवता त्याच्यामध्ये येऊ शकतात पण तरी सुद्धा सेंटर पॉइंटला असणारी देवता ही त्याचं ब्रह्मस्थान सॉरी मर्मस्थान म्हणून आतमध्ये त्याचा प्रवेश सांगितला जातो. म्हणजे तिथे येणारी देवता ही कुठली आहे तर त्याच्यावरती त्याचा फलादेश अवलंबून आहे. आलं लक्षात तर मॅडम? हो हो सर. तर दरवाजा 3.5 फुटाचा आहे. आता जर समजा आपण जर असा विचार केला की दरवाजा मोठा आहे 5 फुटाचा असू शकतो, नाही असू शकत असं नाही, मग त्यावेळेला तुम्हाला मध्यभाग कुठला आहे तर 2.5 फुटामध्ये मध्यबिंदू जो येईल तर त्या मध्यबिंदूला तिथे महत्व आहे आणि तिथले जी दिशा असेल ती देवता असेल ती आपल्या दरवाजाची दिशा आणि देवता. सर वडील हा बोला. मग मग हे डॉट डॉट वाला स्क्वेअर आहे हे ब्रह्मस्थान आहे तर हो हे बेडरूम त्या ब्रह्मस्थानात येत आहे का? हा मग थोडासा पोर्शन येतोय. आता तो फक्त दाखवलेला आहे. अच्छा. ब्रह्मस्थानाचा नियम काय मॅडम माहितीये का की त्याच्यामध्ये हा जी भिंत आहे हा तर ती भिंत जर आली असेल तर ब्रह्मस्थानामध्ये भिंत येऊ नये. कारण गेल्या हा वेळेला मी तुम्हाला मर्म दाखवली होती, त्या मर्मामध्ये आपला पोटाचा परिसर असतो हो ब्रह्मस्थान हो म्हणजे. तर त्या ठिकाणी ते डॅमेज म्हणून त्याचा जो परिणाम आहे तो जातकाच्या जीवनावरती होतो असं. आणि हो घरात आणि राहणार किचन येत आहे ना तिथे, हो किचनची भिंत. स्वयंपाकघर आहे. हो स्वयंपाकघर स्वयंपाक. आहे ब्रह्मस्थानाची भिंत आणि हो स्वयंपाकघर तो तिथे सेंटर पॉइंट आहे.
हो, म्हणजे हीट पण येते त्याच्या ब्रह्मस्थानावर ना. हो. हा. आता एक सर्व्हिस प्लॅटफॉर्म आहे भिंतीला लागून जिथे ब्रह्मस्थान आहे तिकडे, हा. आणि स्वयंपाकघराचं जे फ्लेम आहे ज्याला आपण स्टोव म्हणतो तो हो. किंवा हो. कुकिंग रेंज तर हो. तो तिथे आलेला असल्यामुळे तो तिथे उत्तर दिशेला आहे. मग आता मुळामध्ये जेव्हा तुम्हाला ते पाहायचं असेल तर तुम्हाला हा. त्या स्वयंपाक म्हणजे कुकिंग रेंजच्या वरती कंपास ठेवून नंतर तुम्ही बघायचं आहे की खरोखर तिथे आलेला जो अंश आहे त्याला महत्व आहे. म्हणजे जसं आपण कुंडलीमध्ये जसे अंशाचा विचार करतो तशाच हम्म. प्रकारे प्रत्येक वास्तूमध्ये जिथे जिथे व्यक्ती डोकं ठेवेल, जिथे त्याचे पाय असतील, जिथे त्या ठिकाणी WC असेल तर WC मध्ये एक तर तुम्ही एक्झॉस्ट विंडोवरती तिथे हे करू शकता, कंपास ठेवू शकता. अशा तऱ्हेने हम्म. तिथे तुम्हाला ते ठेवण्याची परमिशन आहे. सर मी हो सर, विचारू. थँक्यू. ओके. लक्षात हो. नसेल तर परत विचारा, काय हरकत नाही. हा बोला. हो. सर या हा ब्रह्मस्थानामध्ये सुद्धा कट आलेला आहे, तर मग त्याचा कसं प्रेडिक्शन द्यायचं? हा थोडासा कट आहे तो कुठल्या दिशेला आहे बघा. आता इथे वरती आपण पाहिलं तर ईशान्य आणि पूर्व ह्याच्यामध्ये हा. जिथे 4 अंक लिहिलाय ना तिथे हो. तो कट आहे, बरोबर आहे की नाही. मग हो. आता तो कट किती स्क्वेअर फीटचा आहे त्याच्यावरती त्याचा फलादेश आहे. पण तरी सुद्धा ही प्रॉपर्टी जिथे 4 अंक लिहिलाय तो तिन्ही बाजूला त्या दिशा जी आहे, जिथे आग्नेय दिशा आहे, जिथे पूर्व दिशा आहे, ईशान्य दिशा आहे, उत्तर दिशा आहे, वायव्य दिशा आहे, पश्चिम दिशा आहे, त्या सर्व ठिकाणी ही प्रॉपर्टी कट झालेली आहे. हो. म्हणजे तिथे त्या परिसरामध्ये त्या फ्लॅटमध्ये ते जी स्थानं आहेत म्हणजे ती स्थानं कशी मोजायची तर सप्तम स्थान, षष्ठ स्थान, चतुर्थ स्थान, हो. तृतीय स्थान, द्वितीय स्थान, प्रथम स्थान आणि अर्ध 12वं स्थान. मग अशा तऱ्हेने 12, 1, 2, 3, 4, 5 आता चौथ्या स्थानामध्ये वाढ आलेली. तिथे हो. मला टेरेस दिसतंय, मग ते समजा नाही हो. पकडलं पण तरी सुद्धा चौथ्या भागाचा थोडासा पार्ट जो आहे तो तिथे कट झालेला आहे. तर अशा रीतीने जेव्हा तुम्हाला फ्लॅटची फलादेश द्यायचा असेल फ्लॅटचा तर तुम्हाला ही तंत्र वापरणं अत्यंत आवश्यक आहे. ओके सर, थँक्यू सर. थँक्यू. सर मी एक विचारू. हा बोला, जरा आवाज जोरात. हा हा सर, एंट्रन्स जो आहे तो षष्ठ स्थानात आलेला आहे का? हो. आता कसं मॅडम बघा, नाही नाही नैऋत्य दिशेला आहे. मी मगाशी नैऋत्य. सांगितलं तुम्हाला त्या देवता 17, 18, 19 या नंबरच्या हा देवता बघा. 17-18 म्हणजे हा पित्तर आणि द्वारपाल, येस. म्हणजे अल्पायू आणि अल्पधन असं आहे का धनहानी, तिथे? अल्पधन धनहानी. अच्छा. 17, 18, 19, 17, 18, 19 आहे. अष्टम स्थान जे आहे ते 17, 18, 19 मध्ये येतं. अष्टमत आहे का? बरं बरं, ओके हा. ओके, समजलं सर. ते नैऋत्य पश्चिम असा भाग आहे आणि मूळची नैऋत्य जी आहे ना मॅडम तर हा त्या ठिकाणी 17 अंक आणि 16 अंक आहेत. कळलं का? 17 आणि 16. हा. बर. 16 आणि 17 अशी देवता येते तिथे. हा पितर, अल्पायुष्य, धननाग आणि मृग मृग पुत्रपीडा. आहे. हो, पुत्रपीडा समजलं. मृग थँक्यू. 2 आहेत. एक एक मृग जी आहे ती उत्तर ईशान्येला आहे आणि हा. दुसरी मृग जी आहे ती दक्षिण नैऋत्येला आहे. हो कळलं का? मग हो. पुत्रपीडा आणि तिथे पुत्रवैर 2 प्रकार वेगवेगळे आहेत. हम्म. ओके सर, समजलं सर, थँक्यू. ओके. आता इथे जर दरवाजा पाहिला आपण तर दरवाजा 17, 18, 19 या दरम्यानच दर्शवला जातो. मग आता तिथे ओके. त्या ठिकाणी उभं राहून तुम्हाला त्या डिग्रीचा अंदाज घेणं गरजेचं आहे. त्याच्याशिवाय तुम्ही फलादेश देऊ शकत नाही. ओके सर, समजलं. फलादेश देते वेळी तुम्हाला अकॉर्डिंग टू डिग्री जो कंपास पाठवला आहे त्याची देवता तिथे पण फलादेश लिहिलेला आहे. तो फलादेश त्या जातकाच्या जीवनामध्ये तसाच सापडतो. रोग नावाची देवता आहे. आता इथे हा जो भाग कट आहे मग त्या कट भाग कुठे आला तर जी किचनची दुसरी हे आहे भिंत आणि ती हे गॅलरी किंवा टेरेस म्हणा त्या तिकडचा भाग जो आहे तो रोग म्हणजे वायव्य ह्या ह्याच्यामध्ये येतो. रोग नावाची देवता जी आहे ती वायव्येला येते. जिथे 6 अंक म्हणजे 6वं स्थान येतं आणि तिथे
तुम्हाला डिग्री येते ती 315 अंशाची डिग्री आहे आणि 296 आहे. सगळं तो कंपास तुम्हाला 296 ते 305 आहे सर. हा 305. अरे एक एक रोग म्हणजे भांडण, हा रोग म्हणजे भांडण आहे. हो. आणि अनेक रोग. ते हो हो ओके सर. 24 आणि 25 हो. हो. आणि तिथे खाली जाल तुम्ही तर 292 आणि 315 हे सगळं अंतर त्याच्यामध्ये दिलेलं आहे. पश्चिम वायव्य म्हणून त्या डिग्रीला अतिशय महत्व आहे. ज्याप्रमाणे आपण आपल्या कुंडलीमध्ये डिग्रीचा समावेश करतो, स्थानामध्ये भावमध्य पण आपण शिकवतो, भावमध्य काढतो, तशाच प्रकारचा हा जो भाग आहे हा भावमध्यच्या अनुसरून आहे. तर हे खाली जायचं म्हणजे ब्रह्मस्थानाकडे जायचं का? नाही, ही जी बॉर्डर आहे ना मॅडम, हा जिथे लिव्हिंग रूम आहे, हा हा म्हणजे तिथे स्वयंपाकघराचे खालचा भाग बघा तिथे तुम्ही. जायचं. हो हा. मग ती जी कम्प्लिटली हा चार्ट तुमच्याकडे पाठवलाय मॅडम, त्या हो चार्ट सर आहे वरती हो ते आहे. आराखडा करायचा आणि त्या चार्ट वरती जी बॉर्डर लाईन आहे त्याच्यावरतीच कुंडली बनवायची. म्हणून हा शेप करून दिलेला आहे प्लान, पूर्णपणे शेप आहे त्याचा हो बघा. सर हो हो. त्याच्यावर तुम्ही कुंडली मांडून सहजपणे त्याचं ब्रह्मस्थान आणि इत्यादी स्थाने त्याच्यावरती नमूद करा. आणि तिकुटचा फलादेश तुम्हाला माहिती आहे की चतुर्थ स्थान दूषित झालं तर काय होतं. हो सर तृतीय स्थानाचे भावंडांचे प्रश्न आहेत, धनस्थानाचे आर्थिक प्रश्न आहेत. मग धनस्थानामध्ये येणाऱ्या देवता कोणत्या आहेत तर मृगोदिती आदिती शिके. मग तसं पर्जन्य आहे. त्याच्यानंतर इंद्र महेंद्र अशा ज्या काही कट झाल्या तर त्या इंद्र महेंद्र कट झाल्या असतात तर त्याचा दोष त्याच्यामध्ये येतो. मुख्य सोम बल्लाट हा वाढलेला आहे आणि तिथे तो कॉर्नर बघा असा टोकदार दाखवतो, तर ते टोक सुद्धा असू नये असा नियम आहे वास्तूमध्ये. टोकेरी वास्तू ज्याला आपण म्हणतो ना, तर ते टोकेरी वास्तू पण हिंसाकारक असते. मग टेरेसच्या चतुर्थ इकडे स्थान इथे आहे टोक. हो टोक तिथे आहे, ते हानिकारक आहे. तर पत्रिका काढलेली पण लावणार आहात का चार्ट सर तुम्ही, का आम्ही काढून घ्यायची आहे? पत्रिका तुम्ही तुमच्याकडे चार्ट आहे तर तुम्ही प्रिंट काढून त्याच्याप्रमाणे त्याच्यावरती काढ. तयार करा. येस. ओके. दुसरे चार्ट आहेत ना ह्याच्या पुढचे मॅडम, त्याच्यावरती हा सर. पत्रिका नाही याच्या नंतरचे जे चार्ट येतील ना त्याच्यावरती रितसर पत्रिका काढलेली आहे. आणि 1 नंबरचं स्थान कसं निवडायचं, तर 1 नंबरचं स्थान जे आहे ते पूर्व दिशेला 90 अंशावरती येतं. मग तिथे येणारी देवता सूर्य असते, मग तिथे क्रोध असतो. पण त्याच्या अगोदरची देवता जी आहे ती इंद्र आणि महेंद्र आहे, ती पॉझिटिव्ह आहे. त्याच्या अगोदर पर्जन्य आहे, त्याच्या अगोदर शिकी आहे. कळलं का? हो सर समजलं. असं आहे. मग पुष आहे, कौर्य आहे, ते 12व्या स्थानामध्ये येते. आकाश म्हणजे नभ म्हणजे चोरी होण्याची शक्यता आहे. अग्नी म्हणजे पुत्र अपघात वगैरे, पुत्रनाश त्याला म्हटलेलं आहे. तर या देवता ज्या आहेत त्या आपल्या विश्वामध्ये चौफेर त्यांचं उपस्थिती असते आणि त्या ठिकाणी तसा त्यांचा फळ आहे. म्हणून त्या ठिकाणी वास्तू करतेवेळी वास्तूचा विचारधारा जी आहे ती अशा रीतीने ठरवलेली आहे. सर ह्याचं सगळं ईस्ट आणि साऊथ ईस्ट हे सगळं रिकाम आहे ना? हम्म. मग त्याचं त्याचा वाईट इफेक्ट. फळादेश मिळाला आहे ह्या जातकाला, अच्छा. म्हणून तर त्यांनी बोलवलं ना आपल्याला. हो, कारण पूर्ण टोटल हा ईस्ट टू ईस्ट येस, ईस्ट टू अग्नी वेस्ट. सगळं ईस्ट टू रिकाम आहे. वेस्ट 6 स्थानं याच्यामध्ये बाद झाली आहेत मॅडम. बाद झाले हो. येस. आणि इकडे त्या खाली स्थान पण नैऋत्य नैऋत्य पश्चिम, नैऋत्य पश्चिम आणि पश्चिम हे 2 पार्ट आहेत. जसं जसं तुम्ही त्या हॉलच्या विंडोकडे जाल ना मॅडम, म्हणजे लिव्हिंग रूमच्या तिकडे तुम्हाला डिग्री चेंज दिसेल. आता त्या खिडकीतून येणारी अंश किती आणि जर समजा स्वयंपाकघराच्या तिथे तुम्ही गेलात तर तिथे येणारे अंश किती, त्याच्यामध्ये तफावत का येते, कारण का तिथे मॅग्नेटिक फील्ड चेंज होतं. म्हणजे त्याला जे गुरुत्वाकर्षण जे आहे त्याच्यामध्ये बदल होतो. म्हणून तिथे कदाचित अंशामध्ये फरक येण्याची शक्यता आहे. चुंबकीय शक्ती मराठीमध्ये म्हणतात. प्रत्येक घरामध्ये
चुंबकीय शक्ती निरनिराळ्या जागेवरती उपलब्ध असते आणि जसं जसं तुम्ही वर जाल तसं तसं त्या अंशामध्ये तुम्हाला बदल दिसेल आणि तो बदल तुम्हाला अकॉर्डिंग टू द पर्टिक्युलर हाऊस, ज्याला आपण म्हणतो कुंडली मधलं जे घर आहे त्याच्यावरती त्याचा फलादेश अवलंबून आहे. म्हणून मॅग्नेटिक फील्ड तुम्ही जेव्हा अख्खं घर फिराल, आता समजा हे जे तुम्ही इथे बघताय ना साऊथ आणि साऊथ वेस्ट, त्याचं अंतर समजा 15 फुटाचं किंवा 20 फुटाचं असेल, तर इन बिटवीन दॅट 20 फीट ऑल्सो युल गेट इफेक्टेड किंवा डिग्रीमध्ये चेंज मिळते. हो हो बरोबर. मग जगातल्या कुठल्याही कोपऱ्यात कानाकोपऱ्यात असाल तर जिथे तुम्ही असाल तिथे मॅग्नेटिक फील्ड अवेलेबल असतं आणि जे असेल तेच तुम्हाला दिसतं. म्हणजे आणि सर तेच बेडरूम पण आग्नेयलाच येते आहे ना? हो आहे, आग्नेयलाच आहे. ते पण चुकीचं आहे. हो. आता कसं आहे बघा, एक सिंपल गोष्ट सांगतो मॅडम तुम्हाला. हा तुम्ही वरच्या साईडला जा, जिथे पूर्व दिशा आहे, आग्नेय दिशा आहे, जिथे 7 अंक लिहिलाय, तिथे समजा तुम्ही रेष केली आणि त्याचे 3 डिव्हिजन केले, पार्ट 1, पार्ट 2, पार्ट 3. तसेच खाली पार्ट 1, पार्ट 2, पार्ट 3 असे 9 डिव्हिजन होतात. तर 9 पार्ट झाल्यानंतर त्याच्यामध्ये तुम्हाला ठरवायचंय की त्या 9 पार्ट मध्ये मुख्य ज्या 8 दिशा, 4 दिशा, उपदिशा 4, अशा 8 दिशा आणि एक ब्रह्मस्थान. तर ब्रह्मस्थान हे मध्यस्थानी आहे आणि शेजारची जी सगळी स्थाने आहेत तर त्याच्यामध्ये कुठला भाग कट झालेला आहे, त्याच्यावरती तुम्हाला ठरवायचंय की त्या 9 पार्ट मध्ये, 9 डिव्हिजन मध्ये कुठला भाग त्याच्यामध्ये व्यर्थ झालाय, त्याचा इफेक्ट आपल्या वास्तूमध्ये, आपल्या प्रॉपर्टीमध्ये, त्या जातकाच्या जीवनामध्ये हा तिथे उपस्थित होईल. हो सर. कळलं? मग एवढं कठीण नाही आहे, फक्त तुम्हाला ड्रॉइंग समजणं गरजेचं आहे. किंवा तुम्हाला जर तुमच्या जातकाचा प्लान मिळाला तर त्या प्लानवरती तुम्ही बरोबर कुंडली पाडू शकता, मांडू शकता आणि त्याच्यावरती ग्रह पण भरू शकता. पूर्व दिशा निवडून त्याच्यावरती ग्रह भरायचे असतात. जसं त्याचं लग्न असेल, त्याचं आणखी काही तिथे ग्रह असतील तर तसे ग्रह तिथे तुम्ही ठेवायचे. हो सर. ओके. हो सर एक विचारू? हा बोला मॅडम. सर आता हे लेआउट किंवा प्लॅन वगैरे दिलेलं असं ब्रह्मस्थान काढणं सोपं आहे, पण एखाद्याकडे नसेल अशा हा, वेळेला आपण घरात तिथे गेल्यानंतर काय प्रिकॉशन घ्यावी ब्रह्मस्थान शोधताना, किंवा कसं शोधावं एक्झॅक्ट? एक तर बघा असं आहे मॅडम की बाजारामध्ये तुम्हाला छोटी टेप मिळते, ती मीटर मध्ये असते. हो. कळलं का? जी समजा शिंप्याकडे असते ती. हा, ती ती पण असेल, पण ती 3 फुटाची असेल. पण दुसरी बर इंजिनिअरिंगची टेप असते ना, तर ती अशी हा एका बॉक्स मध्ये असते छोटी. बर ती बर साधारणतः 30-35 फूट लांब असते. मग एक टोक पकडावं. हा पूर्वी अशा टेप यायचे की ज्याला वाइंडिंग करायला लागायचं. आता असं नाही, आता स्प्रिंग टेप आहे, हा. त्या पटकन तुम्हाला रोलिंग मध्ये दिलं. ते गोल गोल असं येतं ते. करेक्ट हा हा करेक्ट हा करेक्ट. हा मग तशी टेप घेऊन एका कोपऱ्याला एक पाने हात पकडायचा, दुसऱ्याने तिथे जायचं आणि त्याचं हा मेजरमेंट घ्यायचं. पहिलं उभं घ्यायचं, मग आडवं घ्यायचं आणि त्याच्यावरती मध्यबिंदू ठरवायचा. सोपं आहे. बर बर दोन दोन ज्या टोकाच्या भिंती आहेत, म्हणजे एक टोक पूर्वेचं, एक टोक पश्चिमेचं, एक हम्म टोक दक्षिणेचं, एक टोक उत्तरेचं. मग हम्म अशा तऱ्हेने तिथे तुम्ही मध्यबिंदू काढू शकता. बर आणि त्या ह्याच्यामध्ये कसं आहे की स्पेशली तुम्हाला 12 इंचाचं 1 फूट होतं, एवढं तर नक्की आहे. हो अशा तऱ्हेने इंचामध्ये भाग केले ना तुम्ही तर तुम्हाला सहज तिथे आढळू शकेल. किंवा काय, आता समजा 21 फूट लांब फ्लॅट आहे असं आपण समजूया, हा तर 12 इंच मध्ये 240 इंच झाले हो. आणि परत 12 म्हणजे 240 आणि 12 किती झाले, 252. 52 हो. 200 भागिले 2, 252 भागिले 2 केले 126. 126 हो. 126 हा आपला बिंदू आहे. बर मग तसं आडवं गेलात तुम्ही आणि 80 फूट मिळालं समजा, सॉरी हा 8 फूट मिळालं किंवा 10 फूट हा मिळालं, हा. मग त्या 8 फुटा किंवा 10 फुटाचा मध्यबिंदू काढायचा. परत काढायचा. ओके. हो, आणि मग तिथे हं. सेंटर पॉइंट लगेच तुम्हाला आढळेल. हो येईल लक्षात. बरोबर. हा, म्हणजे आडवं आणि उभं ह्या 2 हं. गोष्टी एकदा झाल्या की तुम्हाला जर त्याच्याकडे ड्रॉइंग नसेल तर प्रॅक्टिकली तुम्ही तिथे हे करू शकता.
पण बाजूला दोन भिंतीचा टोक हे कुठेही धरलं तरी तुम्हाला बिंदू येणार, आडवं होय सर. वाकडं. होय. त्याच्यानंतर मग तुम्ही ईशान्येला जा, नैऋत्येकडे या. पहिला तुम्हाला मध्यबिंदू ठरवता आलाच पाहिजे आणि पूर्व दिशा ही तुमच्या कंपास मध्ये दिसते. जेव्हा तुम्ही हो. मध्यबिंदू हे कराल त्याच्या खाली एक A3चा किंवा A4चा पेपर ठेवा, त्याच्यावरती मार्क करा की इथे जाणारी दिशा ही पूर्व आहे, ईशान्य आहे, उत्तर आहे, आणि बर त्याप्रमाणे तिथे लिहून ठेवा. नंतर मग आडवा उभं तुम्हाला तिथे डिरेक्शन करता येतं. बर. हो. ओके. हो सर. हो. विचारू? हा बोला. आता आपण हे जे सांगितलं तर सेंटर पॉइंट काढला आपण, त्याच्यानंतर जे रेक्टँगल केलंय डॉट डॉट वालं, तर हे डिस्टन्स किती घ्यायचं मध्यबिंदू बघा, सेंटर आता पॉइंट? हा जो सेंटर पॉइंट दाखवलाय ना, हा हो. मॅडम एक टेक्निकल पार्ट आहे, कळलं का? अच्छा. की त्याच्यामध्ये समजा त्या मध्यबिंदू पासून समजा फ्लॅट 900 स्क्वेअर फीटचा आहे असं आपण समजू, आणि त्याचे 10% आपण बघितलं तर 90 फूट झाले, बरोबर आहे की नाही? हो. म्हणजे 9 फूट बाय 9 फूट, बरोबर आहे? हो. अशा तऱ्हेने बघायचं. 10 फूट बाय 10 फूट बघितलं तर 100 फूट झाले. अच्छा. 9 फूट बाय 9 फूट 81 फूट झाले, म्हणजे 80चा स्क्वेअर झाला, कळलं? पण ते तुमच्या मनावरती आहे की तुम्ही 3 फूट बाय 3 फूट पकडताय का, तर 3 बाय 3 केलं तर 9 फूट होतील टोटल. 3 गुणिले 3 किती झाले? 9. 10 गुणिले 10 100. 5 गुणिले 5 15. 15 25, सॉरी, असं. म्हणजे तिथे तुम्हाला त्याच्या मल्टिपल, पण त्यापेक्षा तुम्हाला दिशा वर्गीकरण, त्याला दिशा वर्गीकरण म्हणतात, दिशेचा वर्ग काढणे. आणि आपण जसं शाळेमध्ये गणित शिकतो, जेव्हा त्याचा वर्ग काढतो, तो वर्ग का काढायचा असतो आहे ना त्याच्यामध्ये? बस. हा कुलकर्णी मॅडम, शाळेमध्ये वर्गीकरण करतो की नाही आपण? हो सर. कोणत्या कुलकर्णी म्हणजे मॅडम सर? हे मध्यबिंदू सर ठरवला की हा, आपल्याला 4 दिशा काढून घ्यायच्या, त्या 90-90 अंशावर येतील, हो. आणि मग त्याचा मध्यबिंदू काढला की प्रत्येक दिशा ही 45. 45 हा, अंशावर येणार. 45. त्या 45 मध्ये पण तुम्हाला डिव्हिजन करायचं असेल तर तुम्ही परत त्याच्यामध्ये डिव्हिजन करून तुम्हाला परत आणखी 8 दिशा निर्माण करू शकता. हो. मग त्या 22.5 झाल्या, हम्म. नाही का? होय. 22.5 गुणिले 16 करायचा. पहिला 45चे 8 करायचे. हे सुद्धा सर 45 8 केलेले आहेत, बरोबर ना? येस, इथे. हो. 45चे 8. हो. येस, हो. हे पण एक वर्गीकरणच आहे मॅडम. आपण एक वर्ग तयार केला त्यातला, आणि तो हो. दिशेचा वर्ग आणि सर आहे. आता एखाद्याने आपल्याला फोटो पाठवला तर त्याची प्रिंट आपण ह्या अशाच पेपरवरती घ्यायची का प्लेन पेपरवर पण घेतली तरी ह्या पेपरवरती नाही, जरा सोपंच आहे ना, असं बॉक्स पेपर जे हो, हे बॉक्स असलेले? पेपर, यस यू आर राईट. हा. हा. बॉक्स पेपर हा आपल्यासाठी का चांगला आहे, उपयोगाचा आहे, कारण का की ते बॉक्स मोजून त्याच्यावरती आपण हा. सिस्टम तयार करतो. तर बॉक्सची हो. जी मेथड आहे ना मॅडम, ती हा. आर्किटेक्चर लोकांना सोयीस्कर पडते. कारण समजा एक ब्लॉक समजा तुम्ही 2 फुटाचा पकडला अंदाज, हो. हा. मग असे 16 बॉक्स केले तर 30 फूट झाले, हो. 32 फूट झाले. बरोबर. आणि असं स्क्वेअर करायलाही ते सोपं आहे, त्याच्यामुळे आपल्याला जे मोकळ्या रिकाम्या जागा आहेत ते पटकन हो लक्षात हो, येत आहेत याच्यामध्ये. बॉक्स पेपर तुम्हाला नंबर ऑफ साईज मध्ये मिळतो. हो. 3-4 प्रकारचे बॉक्स पेपर असतात. म्हणजे आपण सुद्धा झेरॉक्स वगैरे तो पेपर देऊन त्याच्यावरती प्रिंट त्याच्याकडनं मागून घेऊ शकतो, त्यांच्याकडे हो जरी नसले हो तरी सुद्धा. हो. हे हो. ब्ल्यू का कोणी लावलं काय? कोण? सुरेखा टिवटणे मॅडम तुमचं कडनं हे होत. रेगा उठतायत त्या. हा. सॉरी सर, मला कळत नाहीये कशाने झालं. ठीक आहे, बर. आणखी? आलेख वही वापरली तरी चालेल, हे म्हणजे हो, त्याने जास्त क्लॅरिटी येते मॅप काढताना.
हो, त्याच्यातही तसंच असेच बॉक्स असतात ना? आपण त्याला स्केल ठरवता आला पाहिजे ना आपल्याला, किती ह्याला किती ठरवायचे हे स्केल आधी ठरवणं गरजेचं आहे. ते ते प्रत्येक मॅडम त्या मॅप नुसार ठरेल ना, त्याचे किती रुंदी आणि हे किती आहे लेंथ त्यानुसार ठरेल ते. बघा असं आहे मॅडम, एक तुम्हाला मी सांगतो, सिंपल वे सांगतो. तुम्ही तुमचा मॅप घरी बनवू शकता. तुम्ही आता A4चा पेपर घेतला, त्याचा चौरस ॲक्युरेट नकाशा काढायचा. त्याच्यामध्ये वरती 9 रेषा, खाली 9 रेषा येतील ऑटोमॅटिकली. त्याच्यानंतर आडव्या 9, उभ्या 9, म्हणजे 81 बॉक्सेस तयार होतील. बरोबर आहे की नाही? होय, बरोबर. आणि 81 बॉक्सेस मध्ये सगळ्या तऱ्हेच्या देवता तुम्हाला तिथे लिहिता येतात, किंवा ज्या जरी नाही लिहिल्या तरी सुद्धा तुम्हाला आराखडा काढताना काही तिथे त्रास होत नाही. 9चा बॉक्स तयार करा, 9 उभ्या 9 आडव्या. हो सर. हा, त्याच्यामध्ये 81 बॉक्सेस तयार होतात आणि 81 देवतांचा जो काही भाग आहे तो तिथे निर्माण होतो. आणि मग तुम्ही फलादेश लगेच करू शकता. इट्स नॉट सो डिफिकल्ट. आता मला तरी वाटतं असं. सर एक विचारू? हा बोला. मी चुकत असेल तर मला सांगा सर. कारण मी तुम्हाला म्हटलं की मी A3 साईज मध्ये तुम्ही जे कंपास दिले त्याची प्रिंट काढलेली आहे, त्याच्यावरती बरोबर नॉर्थ आणि साऊथ हे पॉइंट पकडून मी मोबाईल ठेवलेला आहे त्याच्यावरती. बरोबर एक नंबर जिथं आपलं सूर्य जिथं देवता येते तिथे बरोबर पूर्व दिशेचा टोक आहे ना ते 90 येतंय. बरोबर, हा, 90 अंशाचा. तर तो एंट्रन्स जो आहे ना सर, त्याच्यामध्ये असं दिसतंय की तो शेष धनहानी 23 नंबरचं जे आहे ना हा ते येत आहे सर. मग हा. मी चुकत असेल तर सांगा मला, मग कारण तो तुम्ही तो मगाशी पितळ आग्नेय सांगितलं. आग्नेयकडे वळेल ना मॅडम. मग हा त्यावेळेला बघा, मागचा आणि पुढचा असा जर आपण बघितलं तर त्या हा. ठिकाणी तुम्हाला जर तुम्ही असा विचार केला की बाबा हा किती नंबरचा येतो, तसं तुमचं म्हणणं आहे की 23 नंबरचा येतो. हो बरोबर आहे हो ना? हो मग 23 नंबर हा येतो पश्चिमेला, पश्चिम वायव्य. हो हो धनहानी, हो, धनहानी. धनहानी येते हो. येस. हा, कारण आणि मगाशी तिथे तुम्ही सांगताना 17-18 नंबर जे म्हणलात ना, म्हणून मी ते ठेवून ते- बघितलं. हा, तर ते 17-18 धनहानीकडे नंबर म्हणजे नाही, 17-18 नंबर जो आहे ना मॅडम, नैऋत्य पश्चिम आहे. हो, नैऋत्य पश्चिम आहे हो. Yes. पण एंट्रन्स जिथे म्हटलं ना तो हा येतोय, ते जे दाखवतंय ना बरोबर ते धनहानीला येत आहे सर. असं म्हणजे म्हणून मी चुकत असेल तर मला आत्ताच एक शंका म्हणजे निरसन नाही, पण झालेली तो बरी. 17-18ला देतोय का बघा ना तुम्ही. नाही सर, ते धनहानीला येत आहेत, शेषला येते 23 नंबरला. म्हणजे 19ला येणार, 19ला येणार. बघा 19ला परत. सुग्रीव हा आहे आणि मी शेषला म्हणते सर, शेष 23 हा, नंबरला ऐका 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 मॅडम, आहे. पश्चिमेच्या अगोदरच्या भागामध्ये तुम्ही आलात हा तर ते 23 नंबर धनहानी रोग या देवतेमध्ये येतं. हा, पण ते धनहानी शेष मध्ये येते मला असं वाटतंय हो की बरोबर म्हणजे मी जे आहे. मग ठेवलंय ना. 23, हा हा ऐका ऐका, हा बरोबर आहे. हा. शेवटी हा दरवाजा पॉझिटिव्ह आहे का निगेटिव्ह आहे? नाही नाही, निगेटिव्हच आहे. फक्त ते पितर आणि द्वारपाल मध्ये न येता शेष मध्ये येते, एवढंच मला फक्त माझं हा, चुकतंय का काय ते क्लिअर करायचं नाही होतं, नाही बाकी नाही काही नाही. ऐका ऐका हा ऐका ऐका. आता हा हा. एंट्रन्स दाखवलाय, खाली आत बोट आहे, बरोबर आहे, ॲरो हो दाखवलाय. हो तुम्ही जर साऊथ वेस्टला गेलात तर त्या परिसरामध्ये 17-18-19ची डिग्री आहे. आहे 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 हो आहे. जिथे भिंत आहे, दुसरा हो, फ्लॅट आहे भिंत तिथे. आहे. हो हा, हो हो, बरोबर तिथे बरोबर. 17-18-19 येऊ शकतो, पण हो, तिथे टीव्ही जे इथून लिहिलंय ना हा ते, हा ते येत आहे बरोबर, ते पितर आणि द्वारपाल मध्ये. हा. हा मग तुम्हाला दुसरा हिरवा जो आहे, जिथे पुष्पदंत आणि वरुण, त्याच्या पुढे जायचंय. हो, त्याच्या पुढेच गेल्यानंतर मग असुर, शेष आणि पाप, यक्ष्मा असं येत आहे ते. येस. हा तीन आहेत ते. हा, आता मग त्याच्यातल्या हा शेष मध्ये ते एंट्रन्स मला दिसलं. हा झाला टेक्निकल पार्ट. आता हा आपण प्रॅक्टिकल करूया. हा प्रॅक्टिकल पार्ट मध्ये तुम्ही आतमध्ये उभे राहिलात, हा मग त्या ठिकाणी ती पश्चिम नैऋत्य किंवा पश्चिम वायव्य येऊ शकते. बर, ओके. दोन पार्ट आहेत, पश्चिम वायव्य हा किंवा पश्चिम नैऋत्य. हा आता त्या ह्याच्यामध्ये पश्चिम वायव्य आली तर तुम्ही सांगताय 22, 23, 24 ह्या देवता येतील. हो बरोबर. आणि जर समजा त्या ठिकाणी यदा कदाचित जर हा तिथे गुरुत्वाकर्षण, चुंबकीय क्षेत्र जर बदल हा झाला नसेल
तर मग हा त्या ठिकाणी यदा कदाचित 17, 18, 19 पण येऊ शकते. ओके ओके हा, म्हणून ओके तिथे जरी हे ड्रॉइंग काढलं असलं तरी हा सुद्धा प्रत्यक्ष तुम्ही दरवाजावरती उभं राहाल हा त्यावेळेला तुम्ही जर आतमध्ये उभा राहिला तर तुमचा डावा हात हा हा नैऋत्य दक्षिणेकडे जाईल जाईल हो बरोबर आणि उजवा हात जो आहे तो पश्चिम नैऋत्येकडे जाईल हो आणि तिथे पश्चिम वायव्य सुद्धा आहे. हो पश्चिम वायव्य सुद्धा आहे हो हा, म्हणजे उजवा हात डावा हात, म्हणून तिथे जोपर्यंत आपण साईटवर जात नाही हा तोपर्यंत आपल्याला ऍक्युरेट तिथे दिशा येणार डिग्री नाही. बरोबर ओ बरं, बरोबर आता हा जो ड्रॉइंग काढलेला भाग जो आहे तर हा त्याच्यावरती मी ऍक्च्युअल डिग्री तिथे लिहिली नाही. बर कळलं का? आणि हा त्या याच्यामध्ये जे डिव्हिजन केलं गेलं ते डिव्हिजन सेंटर पॉइंट वरून मला जी दिशा आढळली हा त्याच्यावरती ती रेष मारलेली आहे बर बर सेंटर पॉइंटवर. बर आणि अंदाजे तो दरवाजा पश्चिम नैऋत्येला दर्शवलेला आहे. कदाचित तो पश्चिम वायव्य पण सर बोलू का? उत्तर वायव्य पण असू शकतो. हा बोला काय बर होतं? सर बोलू? बर हा नमस्कार नमस्कार. हा दरवाजा नमस्ते. सर 256 डिग्रीच्या पुढे आहे, 265 डिग्री पर्यंत आहे. त्यामुळे हा हा 20 नंबर पुष्पदेवता समृद्धीमध्ये येतो. कुठलाही हा वाईट दरवाजा नाही सर. तुम्ही जे हा पाठवलाय मॅप त्याच्यावर तो जो वेस्ट आहे तो 270चा स्ट्रोक दाखवतो. हा, मग तिथे पुष्पनंतर हा देवता येईल. पुष्प नाही पहा. आपले ही पुष्पदेवता समृद्धीमध्ये चांगला हा दरवाजा आहे आणि पण आता ते 256 मध्ये आहेत. आता ज्या एक मॅडम मिनिट. सांगतायत त्या उजव्या हा बाजूला सांगतायत, उजव्या बाजूची तसं नाही, ते हा डाव्या बाजूच्या पकडायला असं आहे. बरं, आता ऍक्च्युअली परत सांगतो मी की जोपर्यंत तुम्ही साईटवर जात नाही हा फक्त एक्सरे आहे. जर तुम्ही ऍक्च्युली ज्या वेळेला साईटवर जाल तिथे दरवाजामध्ये उभं राहिल्यानंतर तुम्हाला अंश मिळतील. त्याच्यावरून ब्रह्मस्थानावरून हा एक अंदाजे भाग दर्शवलेला आहे. कळलं? अंदाजे. हो सर हो मग आलं मग लक्षात सर तिथे समृद्धी पण येईल आणि वरून पण येईल. वरून पण कळलं? येऊ धन प्राप्ती हो येस येस. हो हो कारण तो अतिशय बॉर्डरला आलेला. बरोबर सर हो ती सिटिंग अरेंजमेंट आहे तिथे. बरं, हो आता दुसरा भाग हो असा झाला मॅडम, आणखी सांगतो की याच्यामध्ये दरवाजाचा उजवा भाग किंवा दरवाजाचा डावा भाग. हा तर त्या ठिकाणी डाव्या बाजूला जेव्हा तुम्ही नैऋत्येला किंवा दक्षिणेला पाहाल, हा नैऋत्येला, हा त्याला तुम्हाला तिथे भाग्यस्थान आढळेल, नवम स्थान, बर आणि हा नंतर अष्टम स्थान आणि नंतर हा सप्तम स्थान. कळलं काय? आता बर हा जिथे पूर्व आपण घेतो ती पूर्वेला ही पश्चिम येते. हा मग जेव्हा वरुण आणि पुष्पदंत जे आहे तो भाग 20 आणि 21 डिग्री 21 ह्याचा आहे देवतेचा, 20 हो आणि 21. 20 आणि 21 हो पण तो तिथे असेल तर 20-21 ग्राह्य आहे, ग्रांटेड आहे. बर अदरवाईज ते ग्रांटेड नाही. म्हणून मी नाहीये हो नेहमी सांगतो की तुम्हाला चुलीवरती कंपास ठेवणं गरजेचं आहे. तुम्हाला दरवाजाच्या उंबरठ्यावरती कंपास ठेवणं आवश्यक आहे. तुम्हाला बरोबर बेडमध्ये तुम्हाला उशी जिथे असेल तिथे कंपास ठेवणं आवश्यक आहे. बाथरूम ओके आहे तिथे ठेवणं आवश्यक आहे. हे एक एक्झाम्पल आपल्याला शिकवण्यासाठी म्हणून काढलेलं ड्रॉइंग आहे. तर ते ड्रॉइंग वरून तुम्हाला किती अंदाज येतो, म्हणजे ही ओळख आहे. आता कमोड वगैरे असतात मग त्याचे झाकडावरती सुद्धा आपण ठेवून ते बघू जसं तुम्ही गॅस स्टोव्हचं हो, सांगितलं बघू बघू शकतो, पाहू शकतो, ओके ओके पाहू शकतो. पण जोपर्यंत तुम्ही दरवाजात उभं राहत नाही, बरोबर आपण आता अनेक प्रकारचे ज्योतिष शिकतो, हो तर त्यावेळेला तुम्हाला प्रत्येक भाव हा का बदलला जातो? कधी कधी धनस्थान बदलतं, कधी पंचम स्थान बदलतं, बदलतो की नाही? हो हो बदलतं ना मग हो प्रथम स्थान असेल 30 डिग्री पंचम स्थानात येते का? नाही येत. चतुर्थात येते ना नाही येत हो नाही नाही, कदाचित नाही येत येत पण नाही. हा नाही येत. नाहीये हो बरोबर बरोबर नाही बरं, येत हो आता जर समजा त्या ठिकाणी एखादं धनु लग्न असेल आणि दशम स्थानामध्ये कन्या रास येते, तर हो धनु लग्न जर समजा 20 अंशावरती आलं तर कन्या रास सुद्धा दशम स्थानामध्ये 20 अंशावरती
हस्त नक्षत्राचं चतुर्थ चरण आलं पाहिजे की नाही? हो, आलं पाहिजे. मग ते जर नाही आलं म्हणजे याचा अर्थ ज्या वेळेला लग्न उदित झालं होतं त्याच्यामध्ये दशम स्थान आपण काढतो ऍज पर कुंडली वर्किंग, तर त्याच्यामध्ये तफावत का आढळते? मग दशम स्थान आपण पहिला सिद्ध करतो ना. हो, पहिल्यांदा दशम सिद्ध करतो. हो संस्कार त्याच्यावरती करतो. मग त्याच्यामध्ये बदल येतात की नाही? हो, येतात. मग तसेच बदल याच्यामध्ये पूर्व दिशेपासून येतात. अच्छा. पूर्व दिशा ही प्रथम मान्यता आहे, म्हणून आपलं उदित लग्न हे पूर्व दिशेवरती आधारित आहे. हो, लगती येते लग्न. तुम्ही कुठलीही कुंडली काढा, तुम्ही प्रोसेसमध्ये जेव्हा जाल त्यावेळेला दशम स्थान हे जेव्हा जर पूर्व दिशा आणि सूर्याची स्थिती व्यवस्थित असेल तर तुम्हाला दशम स्थानामध्ये बदल आढळणार नाही. अच्छा. बघा तुम्ही आता समजा, एक मिनिट सांगतो तुम्हाला, लग्न कुठलंही असो, कुठलं लग्न धरणार तुम्ही सांगा? तूळ लग्न. तूळ लग्न धरलं. अष्टम स्थानामध्ये येणारी रास कोणती? ऋषभ आहे. ऋषभ आहे. हो, बरोबर आहे. आणि 15 मेच्या नंतरचा जन्म आहे असं आपण समजूया. आणि रवी अष्टमात आहे. हो. आणि लग्न तूळ आहे आणि 20 डिग्रीचं लग्न आहे असं आपण समजू. आणि 20 डिग्रीला मेष नवमास सुरू होतो, तर त्यावेळेला दशम स्थानामध्ये येणारी रास कर्क आहे की नाही? कर्क आहे. हो. बरं, आता जर त्या ठिकाणी कर्क राशीला मकर नवमास आला तर त्या ठिकाणी लग्नाला मेष नवमास येईल की नाही? हो, बरोबर. आणि तो जर तिथे नाही आला डिग्री वाईज, म्हणजे कुंडली बदलते का? कारण सूर्य हा अष्टमात आहे लग्नापासून. हो, तेव्हा बरोबर. दशम स्थानामध्ये फेरफार आढळतो. अच्छा. हा, असं टेक्निक आहे. म्हणून नाही सर, दशम हे स्थान टेक्निक कोणीच नाही शिकवलं सर. फक्त भाव काढा. भाव कसे निर्माण होतात? हो हो, पृथ्वी बरोबर. आणि सूर्य. आता उत्तरायण सुरू झालेलं आहे. हो, बरोबर आहे. आज तारीख 31 आहे, म्हणजे तुम्हाला आता उदित लग्न जे आहे आत्ताच हे कन्या तुम्हाला आढळेल. आत्ता आत्ता 8 वाजले असते आता कन्या तुम्हाला उदित लग्न आढळेल. कारण का की आता तिथे जे उत्तरायण सुरू झाल्यामुळे तिथे तुम्हाला कन्या रास तुम्हाला आढळेल. मग तशाच प्रकारे तुम्हाला वास्तूमध्ये गेल्यानंतर, आता आपण वास्तूबद्दल बोलूया, वास्तूमध्ये गेल्यावर सुद्धा तुम्हाला जिथे दरवाजात उभं राहिल्यानंतर त्याची जी दिशा असेल, मग तो 15व्या मजल्यावरती, 5व्या मजल्यावरती, 6व्या मजल्यावर, तुम्हाला ती वरुण पुष्पदंत देवता तिथे दिसेल असं ठामपणे आपण सांगू शकत नाही. जे येईल त्याचा स्वीकार करावा लागेल. बरोबर. हो, म्हणून तिथे फेरफार का आढळतो? त्याला कारण कळलं सर आता ते. हो हो सर. हो सर. मॅग्नेटिक फील्ड हे कसं क्रिएट होतं? इट इज अ टाईप ऑफ एनर्जी, ही सूर्यावरची अवलंबून आहे. हो, कळलं? हो हो. सूर्य हा मॅग्नेटिक हे आहे, गुरुत्वाकर्षण ज्याला उत्तरेला आपण म्हणतो ते गुरुत्वाकर्षण आहे. त्याच्यावरून जर समजा सूर्य उत्तर वसंत संपात बिंदू पासून जर वेगळीकडे असेल तर गुरुत्वाकर्षणामध्ये फरक येतो त्या प्रॉपर्टी मध्ये. अच्छा. बर बर. त्या प्रॉपर्टी मध्ये. आता हे समजा 12व्या मजल्यावरती आहे तर ते खाली सेकंड फ्लोअरला वगैरे गेलं तर ते वेगळं आढळेल असं तुम्हाला नक्की म्हणायचंय? नक्की नक्की. तुम्ही बघा, तुम्ही एक सिंपल काम करा, उद्या सकाळी खाली उतराल तुमच्या बिल्डिंग मध्ये, तेव्हा तुमचा जिना असेल तिथे पायरीवर चढताना हे ठेवा. आणि जेव्हा तुमच्या फ्लॅट मध्ये याल ती 4था मजला तिथे कंपास ठेवा. बघा बदल. ओके सर. ओके सर. त्याच्यामुळेच बऱ्याच वेळेला असं होतं की एका खाली एक जे राहतात, सेम स्ट्रक्चर असतं फ्लॅटचं, तेव्हा प्रत्येकाला तेच तेच परिणाम जाणवत नाहीत. हे जे आहे त्याच्या पाठीमागचं कारण हे जे आता तुम्हाला सांगताय त्याच्यामुळे कळलं सर. येस. हो सर. म्हणून त्या ठिकाणी तिथे वसंत संपात बिंदू जसा येतो तसा तो ग्राउंड फ्लोअरलाच असतो. अच्छा. आणि जमिनीचा कुठलाही पृष्ठभाग हा पृष्ठभाग अकॉर्डिंग टू मॅग्नेटिक फील्ड
तुम्हाला डिग्री दर्शवणार जे आहे ते. बर बर. आता समजा उद्या तुम्ही नॉर्थ पोलच्या भागात गेलात, जम्मू काश्मीरमध्ये, हा तिथून नॉर्थ पोल जवळ आहे की नाही? हो जवळ आहे. मग तिथे तुम्हाला कंपास दाखवल्यानंतर तुम्हाला कोइंबतूरची दिशा दर्शवता येणार नाही. बर बरं, आता तसं आणखी सांगतो मला. आता पुढे काय माहितीये का सर, उदाहरणं द्यायची तर भरपूर तुम्हाला. जसं आपली शिवमंदिरं जी रामेश्वरम पर्यंत बांधलेली आहेत, हं. तर ती अकॉर्डिंग टू त्या लोकांनी साऊथ पर्यंत का गेले, त्याच्यामध्ये वळण घेतलं आपल्या त्र्यंबकेश्वरला, हा नाही का? हो आणि नाशिक हे उत्तरेला आहे की नाही? उत्तरेला आहे, हो मग तिथे पण त्र्यंबकेश्वरला देऊळ आहे, मग तसं रामेश्वरला पण आहे, हा आणि तसंच कैलासला आहे. बरोबर. मग तशाच प्रकारे तुम्हाला तुमच्याच कॉलनीमध्ये जेव्हा तुम्ही तुमची समांतर रेषेमध्ये दुसऱ्या बिल्डिंगकडे जाल, तिकडे सुद्धा तुम्हाला फरक जाणवेल. अच्छा बर बर. मग जिथे जे असेल तेच तुम्हाला पाहता येईल. पाहता येईल, हो हा. आता राहिला भाग, इथे काय दिसतंय, जे तुम्हाला मिळेल त्याच्यावरती तुमची देवता निश्चित करायची आहे, करायचे आहे, हो आणि नंतर त्या फ्लॅटचा लेखाजोखा तुम्हाला जातकाला दर्शवायचा आहे, सांगायचा आहे. बरोबर पण बरोबर. पर्टिक्युलर त्या फ्लोअरला ती वास्तू त्या तऱ्हेची असणं गरजेचं आहे. तिथे हो देवतामध्ये बदल होऊ शकतो, नाही होऊ शकत असं नाही. आता ही जर बरोबर, समजा हो तुम्हाला नैऋत्य पश्चिम दिसत असेल, तर कदाचित तिथे ती दक्षिण नैऋत्य पण होऊ शकते, नैऋत्य होऊ शकते, हो होऊ शकते, हो होय होय असं आहे. पण हे होय. फक्त समजवण्यासाठी म्हणून तुम्हाला हे ड्रॉइंग मांडलेलं आहे. ओके ओके सर, आलं हा, लक्षात सर, आणि खूप खूप छान समजलं सर, खूप छान समजलं. असं आहे. धन्यवाद सर. धन्यवाद. बरं, आता दुसरा चार्ट लावा मॅडम. हा झाला. लावते लावते. सर मी एक प्रश्न विचारू का? हा विचारा. जसं आपण मगाशी सांगितलं की दरवाजा, गॅस बर्नर इथे कंपास ठेवून डिग्री बघायची, तशी ईशान्येला पण बघायची ना देवघराची? हो, नक्की बघावी. आता बघा, देवतेच्या बाबतीमध्ये मी तुम्हाला आणखी एक साधारण उदाहरण सांगतो. आता हा आडवा फ्लॅट लावलाय, हा अभ्यास करण्यासारखा फ्लॅट आहे. आता हा ही रेषा पूर्णपणे लांबलचक आहे की नाही? हो बरोबर आहे. आता हो हा फ्लॅट आहे असं समजू नका, हम्म ही जमिनीचा तुकडा आहे असं समजा, हा बरोबर आहे. हो ह्याच्यामध्ये कुठल्याही तऱ्हेचा कट बीट काही समजू नका. बरोबर. आता ज्या वेळेला तुम्ही ह्याची लांबी आणि रुंदी काढाल, हम्म त्या लांबी रुंदीमध्ये सुद्धा 9 देवतेंची बैठक तुम्हाला ठरवावी लागेल. बरोबर. ती कशी? हा हा मुख्य दिशेचा प्लॉट आहे का उपदिशेचा आहे, हे सुद्धा महत्वाचं आहे. आता हो इथे वरती उत्तर येते, तुमच्या डाव्या हाताला बघा, हो 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 बरोबर आहे की नाही? पण समजा हो हो आपण सेंटर लाईनला पूर्व पकडू, हा तर समांतर पूर्व काढले तर हा ईशान्य कुठे येईल? तर ह्या कोपऱ्यामध्ये लालचं शेवटचं जे डाव्या हो हाताचं अंग आहे तिकडे येईल ईशान्य, हो तिकडे. बरोबर. आणि उजव्या हाताच्या अंगाला आग्नेय येईल. हा ही झाली वैचारिक दिशा. हा काय म्हणतात त्याला? वैचारिक दिशा. वैचारिक. हम्म आणि हा जर फ्लॅट नसेल आणि हा जमिनीचा चौरस तुकडा आहे, आयात तुकडा आहे, बरोबर. बरोबर आहे, तर त्यावेळेला तुम्हाला त्याचे 9 डिव्हिजन करणं आवश्यक आहे. ते 9 डिव्हिजन हा आडवे केले आणि उभे केले तर त्या सर्व देवता तुम्हाला लिहिणं आवश्यक आहे. यदा कदाचित म्हणजे हा उपदिशेचा आहे, तर उपदिशेमध्ये सुद्धा येणाऱ्या दिशेमध्ये देवतेमध्ये बदल होऊ शकतो. ते मी दुसऱ्या पार्टमध्ये तो चार्ट लावी. ओके. पण इथे ही रेषा समान, इथे घर नाही असं समजा तुम्ही, हा सरळ प्लॉट आहे आणि दिशेचं तुम्हाला तिथे नोंदणी करायची आहे. फ्लॅट आणि हा जमिनीमध्ये ही तफावत आहे. आता बरोबर. बोला, तुम्ही तुमचा प्रश्न विचारा. नाही, ईशान्येचं दिशा म्हणजे किती देवघर कोणत्या याच्यात घरात किंवा अंशांवरती आपण कोणत्या देवतेच्या इथे? 45 ही शिखी नावाची देवता आहे. हा 45 अंश. हो उत्तर ईशान्य ह्याचा जो काही आरंभ आहे तो 0 ते
45 अंशापर्यंत आहे. हं. 0 ते 45 अंशापर्यंत उत्तर ईशान्य आहे. हं. त्यानंतर पूर्व ईशान्य 45 ते 90 अंशापर्यंत आहे. हं. ही 90 अंश म्हणजे पूर्ण पूर्व. हं. त्याच्या बरोबर. अगोदरची शिखी, पर्जन्य, इंद्र, महेंद्र ह्या देवता ह्या पूर्व ईशान्येच्या येतात. पूर्व ईशान्य हो हो. आणि पूर्ण पूर्व सूर्य नावाची देवता येते. हं. तिथे 90 क्रोध अंश. आहे. तिथे क्रोध हं. आहे. आता हं. भाग असा आहे मॅडम की इथे समांतर अशी रेष मारली, त्याच्यामध्ये हं. 9 भाग काढले तर सगळ्या देवता तुम्हाला तिथे लिहाव्या लागतील. बरोबर. आणि पर्टिक्युलर तिथे ती देवता उपस्थित आहे असं समजावं. पण हं. हा फ्लॅट आहे. हं. त्या फ्लॅट मध्ये त्या दिशा दर्शवलेल्या आहेत त्या ब्रह्मस्थानाच्या अनुसरून आहेत. हं. ऐका, ब्रह्मस्थानाच्या अनुसरून आहेत. हं. ह्या ब्रह्मस्थानाच्या वरती तुम्हाला दिशादर्शक केलेलं आहे. पण हा जमिनीचा तुकडा असल्यानंतर तिथे सुद्धा ब्रह्मस्थान येईलच. त्या हो. ब्रह्मस्थानाचा उजवा डावा भाग ईशान्य आग्नेय असेल. हं. पाठीमागच्या याच्यामध्ये उजवा डावा बघितला तर तिथे नैऋत्य आणि वायव्य असणारच. हं. आणि 2 हात आपण करतो प्रीतीसारखे, तर त्यावेळेला तिथे दक्षिण आणि उत्तर असेल. हं. कळलं? पण जर समजा तुम्ही तिथे गेल्यानंतर तिथे उत्तर दिशा सापडेलच असं नाही. बरोबर ही आहे. समांतर पूर्णपणे पूर्व असेल. समांतर पूर्व. हं. त्याला ती ईशान्य ठरवली जाईल. तिथे हं. ईशान्यची अंश मिळणार नाहीत. हं. कळलं? हो. हा हो सर. टेक्निकल मुद्दा आहे. हो हो बरं, हो. आता ह्या फ्लॅट बद्दल आपण बोलू. मी विचारू? हा बोला. माझा असा प्रश्न आहे, आता हे तुम्ही चौकोन एक आयत दाखवलाय ना, जमीन समजा. हम्म. तर ह्या आयताकार जमिनीमध्ये डाव्या बाजूला थोड्या 2 खोल्या बांधल्या आहेत. उजवीकडे बोटिंग ठेवलंय आणि मग हो वरच्या मजल्यावर दोन्हीकडे खोल्या आहेत. मग हो. अशा वेळेला ब्रह्मस्थान कसं काढू शकतो आपण? नाही, मग जमिनीवर? आता ते जमिनीवरचं काढायचं. हा, ओके. जमिनीवरचं काढायचं. हा आता एक सिंपल भाग सांगतो तुला मॅडम. हा तुमचा स्वतःचा प्लॉट आहे बाणेरमध्ये, हा बरोबर आहे? त्या प्लॉट मध्ये उद्या सकाळी तिथे कंपास घेऊन बसा. बर. हा आणि तुमच्या दरवाजावरती या रोड साईडच्या, हा हा आणि तिथून तुम्ही तुमच्या उजव्या बाजूच्या कोपऱ्यात जा. तिथे ईशान्यच मिळेल अशी शाश्वती नाही. हो हो. कळलं? ईशान्य दिशा ही त्या प्लॉटची ठरवली जाईल. बरोबर. जर समजा समोर ईशान्य आलं हा तर तिथे 45 निश्चित आहे. हा आणि थोडच्या कोपऱ्यामध्ये पण 45च येणार. हम्म. हा त्याच्यामध्ये दिशा बदल, हे डिग्री बदल होणार नाही. हा हा देवता ह्या आपल्याला ठरवायच्या असतात 9चं डिव्हिजन करून. हो सर. आणि फ्लॅट मध्ये देवता, फ्लॅट बांधल्यामुळे दरवाजेची देवता निश्चित करायची असते हो. अकॉर्डिंग टू कंपास, की तिथे कोणती देवता येईल. आणि बर. त्याला सुद्धा असे समांतर 9 भाग करून, समांतर म्हणजे याचा अर्थ 20 फूट लांबी आहे डिवायडेड बाय 9. हो. त्याच्यामध्ये त्या देवतांची बैठक आणि त्याची नावं लिहावी. हा, कळलं सर. हे टेक्निकल ऑपरेशन आहे. धन्यवाद सर. धन्यवाद. म्हणून वास्तू करतेवेळी तुम्ही जर एखाद्याला ड्रॉइंग देणार असाल तर त्या ड्रॉइंगच्या अनुषंगाने तुम्ही देवता पर्टिक्युलर प्लॉट वरती जाऊन तिथे डिमार्केशन करायचं असतं. आणि तिथे त्या दिशेमध्ये बदल कधी कधी येणार नाही, कधी कधी येईल. समजा तुमच्या पुढच्या भागातली जी दिशा आहे ती मागच्या बाजूला 270 येईल, हे डाऊटफुल आहे. मग तिथे जी असेल ती तिला नोंद करावी. हो सर. हा, पण नियम असा आहे, हा संपूर्णपणे प्लॉट आहे, तिथे काही बांधकाम झालेलं नाही. पण तिथे 9चं छेदन करायचं असतं. हो. छेदन म्हणजे त्याला एक पाठ करायचे. 9 आडवे 9 उभे.
येस, 9 आडवे 9 उभे म्हणजे 81 पदं तयार झाली. हो 81 पदामध्ये तुम्हाला त्या देवता लिहाव्या लागतील. हो त्याचे नंबर आहेत, हम्म कळलं का? हो पण जेव्हा तुम्ही फ्लॅटमध्ये जाता त्यावेळेला तुम्हाला तिथे अंशात्मक देवता पाहायच्या असतात, बिकॉज ऑफ डोअर अँड फ्लॅट हो बरोबर असं. हो पण सर मोकळ्या जमिनीवरती जेव्हा तुम्ही एखादं घर बांधणार असाल त्यावेळेला तुम्हाला देवतांची आखणी ही अकॉर्डिंग टू 9 डिव्हिजनच करावी लागते. हा समजा कदाचित तुमचा लांबीचा प्लॉट हा 100 फूट आहे तर त्याचे 9 भागच करावे लागतात. तर 11 11 फुटाचा एक स्लॉट येतो हो हो आणि आडवा भाग 66 फुटाचा असेल तर 66 डिवायडेड बाय अगेन 9. हो मग 66 डिवायडेड बाय 9 करा. 7 येईल ते. हा, त्याला डिमार्केशन म्हणतात. हो तर धन्यवाद इथे सर. इथे कोण इंजिनियर असेल तर त्या इंजिनियरला बरोबर माहिती असेल डिव्हिजन कसं करायचं. दिस इज टेक्निकल प्रोसेस. बर, आलं का सर लक्षात? एक विचारू? हा बोला. सर प्लॉट जर असेल तर कन्स्ट्रक्शन एरियामध्ये देवता मांडायला पाहिजे की पूर्ण प्लॉटवर मांडायला पाहिजे? काय काय मला आवाज नाही आला बरोबर, बोला. सर प्लॉट जर असेल तर हा. देवता मांडताना प्लॉटवर मांडायच्या की कन्स्ट्रक्शन एरियावर मांडायला पाहिजे? नाही नाही, प्लॉट वरती पहिला प्लॉटच्या देवता निश्चित करायच्या, ज्याला कंपाऊंड वॉल म्हणतो. हो आउटर, इनर हा नाही, आउटर. हा तुम्ही जर मोटरसायकल चालवत असाल तर एक आउटर असतं आणि ज्याच्यातून केबल जाते त्याला इनर म्हणतात. हो आलं लक्षात सर. गॉट इट? हो समजलं. इनर आणि आउटरला म्हणजे हा फरक आहे. म्हणजे आपला मेन डोर आतमधल्या देवतांवर येईल. हा, मेन डोर जो असेल त्या देवता नंतर बदलतात तिकडे. हा मग त्या आतमधल्या देवतांवर येईल. सविता वगैरे अग्नीला डोर असेल तर संतावर वगैरे जाईल आणि ईशान्येला असेल तर अपवस्तावर वगैरे जाईल. आणि तुम्ही त्या डिमार्केशन मध्ये बॉर्डर टू बॉर्डरला मार्जिन किती सोडून नंतर घर बांधणार आहात, दॅट इज अनदर पार्ट. हा तो गव्हर्नमेंटच्या रूल प्रमाणे सोडावं लागतं. 20 फुटाचं किंवा 10 फुटाचं तुम्हाला मार्जिन सोडावंच लागतं. हो म्हणजे त्या देवता पूर्ण मागे येतील त्या. कदाचित हो कदाचित. पण बॉर्डर टू बॉर्डर, कंपाऊंड वॉल टू कंपाऊंड वॉल, नेक टू नेक, बंपर टू बंपर. हो असं का म्हणलं सर? येस, बंपर टू बंपर मध्ये तुम्हाला लगेच लगेच लक्षात येईल. हो थँक्यू सर. थँक्यू. म्हणून काही वेळेला कसं असतं की जेव्हा आपल्याला टेक्निकल नॉलेज नसेल तर त्यावेळेला तुम्हाला वास्तू ऍक्युरेसी जातकाला समजवता येत नाही. कारण आपणच शिकलो नाही तर जातकाला आपण काय शिकवणार, सांगा. अगदी बरोबर आहे सर, अगदी बरोबर. आता मी तुम्हाला तुम्हाला एक्सप्लेन करून सांगताच यायला पाहिजे सर हा भाग, तेव्हाच ते व्यवस्थित त्यांनाही कळेल आणि काय नक्की तुम्ही पण करताय तेही त्यांना समजेल. दोन्ही गोष्टी आहेत. म्हणून रेडी फ्लॅटचं वास्तू वेगळं आहे. हा एक मिनिट थांबा जरा. रेडी फ्लॅटचं वास्तू वेगळं आहे आणि तुम्ही जेव्हा कन्स्ट्रक्शन करणार असाल ती वास्तू वेगळं आहे. हा बोला मॅडम, बोला. नमस्कार सर. मला विचारायचं होतं, आता प्लॉट आपण बघायला गेलो की पूर्ण प्लॉटच्या आत आपण घर बांधणार, मग ब्रह्मस्थान काढताना फक्त आतल्या ह्याच काढायचं? नाही नाही, ऐका पण पहिल्यांदा तुमचं कंपाऊंडचं डिमार्केशन करून नियम असा आहे, आयात किंवा चौरस असा पूर्णपणे अँग्युलर प्लॉट तयार करणे ही आपली आवश्यकता आहे. जसं माचीची डबी असते, कळलं का? माचीची डबी कशी असते? आयात असते. हो हा, मग अशा तशा ह्याच्यामध्ये तयार करायचं, त्याच्यावरती देवतेचं डिव्हिजन करायचं, त्याच्यावरती 81 भाग बनवायचे ड्रॉइंग वरती, आणि नंतर आतील घर बांधताना सुद्धा तुम्हाला तशाच देवता निवडाव्या लागतात आणि त्याच प्रभागामध्ये तुमच्या पदामध्ये दरवाजा चांगल्या पदावरती येणं आवश्यक आहे. आणि ती गोष्ट प्लिंथ करण्याच्या वेळेला करायची असते. ओके. हा, आतला भाग परिसर समजा तुम्ही 10 फूट आतमध्ये आलात तर यदा कदाचित देवतेमध्ये बदल होईल, डिग्रीमध्ये बदल होऊ शकतो.
म्हणून तुम्ही जेव्हा परत आतलं डिमार्केशन करायचं आणि तिथे जेव्हा तुम्ही प्लिंथ बांधणार तर त्या प्लिंथ मध्ये चांगल्या कॅव्हिटी मधल्या दरवाजाची निवड करायची. मग ती पश्चिमेला उत्तरेला. आता त्याच्यामध्ये नियम काय आहे की जर समजा तुम्ही मुख्य स्तंभ बल्लाट मध्ये जर तुमचा कंपाऊंडचा दरवाजा काढला कंपाऊंड तर तुम्हाला त्या देशामध्ये समोरच्या याचा दरवाजा काढता येत नाही घराचा. मग तुम्हाला इंद्र महेंद्रकडे जावं लागतं. बरोबर. समोरासमोर दरवाजा येणं म्हणजे द्वारवेध आहे. हो, चांगलं नाही ते. बरोबर. द्वारवेध हा शब्द लिहून ठेवा. हो. एकमेकाच्या समोरचा दरवाजा असेल तर द्वारवेध होतो. वेद म्हणजे आपण जो सर्वतोभद्र चक्रामध्ये वेद घेतला म्हणून सांगतो त्याला द्वारवेद म्हटलेलं आहे. मग त्याच्यानंतर विथिशुला हा नंतर पार्ट आहे. विथिशुला म्हणजे आपल्या दरवाजावरून जाणारा रस्ता हा कुठून आलाय आणि कुठून गेलाय कुठे गेलाय त्याला विथिशुला म्हणतात. हे सगळं असं टेक्निकल नॉलेज जे आहे जर तुमच्यापाशी नसेल तर यू आर वास्तू इन झिरो. बरोबर. हे सगळे उत्तर द्यायला आपली कपॅसिटी हवी. ज्यात जर शिक्षित असेल आणि आपण ब करायला लागलो तर समजायचं आपण पाणीकम चहा. हो ना. सिमिलर इन ज्योतिष ऑल्सो असं आहे. म्हणून आता कुलकर्णींना मी सांगितलं की तुमच्या पहिल्या पायरीवरती ग्राउंड फ्लोअरला जा तिकडे कंपास ठेवा आणि शेवटच्या पायरीवरती चौथ्या मजल्यावरती ठेवा. त्याच्यामधला बदल तुम्हाला मॅडम नक्की कळेल. होय सर, उद्याच करते सर. आणि सर बऱ्याच वेळेला बिल्डिंग मध्ये सर बऱ्याच वेळेला असं होतं की समोर समोर दरवाजे असतात. आता तुम्ही जे सांगितलं ना द्वारवेध ते बऱ्याच वेळेला सर दिसून येतात. आता आमच्या बिल्डिंग मध्ये तर आहेतच सर. आमच्या समोर 400 का आमचा नंबर आहे 404 बरोबर समोर आहे सर. मग आता तो द्वारवेध आहे. मग त्याला काय करायचं तर एक ज्याला आपण म्हणतो बाण ॲरो. हो तुम्ही याच्यामध्ये तुम्ही अँजलला शिकवलं होतं सर ते. एंजलच्या वेळेला शिकवलं होतं. तांब्याचा करायचा बाण. बाण आणि तो बाण लावायचा म्हणजे समोरचा मनुष्य कळेल की याच्याकडे वेपन आहे. बाण ॲरो इज अ वेपन. टोक त्या समोरच्या दरवाजाकडे झालं पाहिजे का सर? मग त्याने आवाज करू नये आपल्याबरोबर. बरोबर. तसंही खरंच नाही माझ्यासमोर. कळलं? माणसाने समोर आवाज केला नाही पाहिजे म्हणून बाण लावा. ओके सर. परत कोणी रेखा मारल्या? अरे असं करू नका. आधीच्याच आहे सर. आधीच्याच आहे सर. नाही आता नवीन प्लॅन लावला मी. नाही आपण लावला ना तरी त्या लाईन आलेल्याच त्या नाही जाणार. आता म्हणजे पूर्ण मला बंद करून लावलं तर मग जातील. तो बाण तांब्याचा लावायचा ना? हो तांब्याचा. सर एक विचारू? हा बोला मॅडम. सर आता हा जो तुम्ही द्वारवेध सांगितलात तो एकाच बिल्डिंगमध्ये समोरासमोर दारं आली तर करायचा? आहेतच येतातच. एकातच म्हणजे समोर बिल्डिंगला नाही. बघ असं आहे सिंपल गोष्ट मेथड सांगतो मला मॅडम. असं आहे की समोरच्याला गार करायचंय की नाही तुम्हाला का गरम करायचंय? नाही तो गप्पच व्हायला पाहिजे म्हणजे गार करायचं. म्हणजे त्या ठिकाणी तुम्हाला बाणाचा वापर करणं गरजेचं आहे किंवा त्रिशूळ. त्रिशूळ हे शिवाचं वेपन आहे आणि बाण हे रामाचं वेपन आहे. कोण पाहिजे तुम्हाला? राम पाहिजे का शिव पाहिजे? दोन्ही भेद करणारीच आहे. ठीक आहे. तिसरा पण सांगतो ना. कशाला घाबरताय? आपल्याकडे स्टॉक भरपूर आहे. कळलं का? तिसरं आहे चक्र. सुदर्शन चक्र. हे सबसे भारी आहे. एक मराठी 100 को भारी. तसं सुदर्शन चक्र पाहिजे का? तर सुदर्शन चक्र पण लावा. सुदर्शन चक्र कर्दन काळ आहे म्हणून टेक्निकल साऊंड वास्तू शिका.
सर आता हे द्वारवेध जे तुम्ही सांगितलं, आता हे फ्लॅट्स आपण समोर समोर जरू शकतो. जर चाळी समोरासमोर असतात सर, त्यांची तर सगळीच दारं समोरासमोर येतात. मग ते पण बाण वापरायचं ना मॅडम. अच्छा. बर. आता मला सांगा की सरदारजी लोक कुपाण वापरतात, हो, काहीतरी उद्देश असेल की नाही. नक्की नक्की. पगडी बांधतात. होय. सरदारजीला 5 नियम पंजाब म्हणतो. हो. सरदारजीला 5 नियम पालन केलेच पाहिजे, असं आहे. ओके. अच्छा. म्हणून पंजाब आहे, बरोबर. असं आहे. पगडी त्यांना नसेल हेल्मेट तर नाही घातलं तरी चालतं, ते पण एक आहे. काय परमिटेड आहे ना. घालताच येत नाही. हा. हो हो. हेल्मेट घेऊन जन्माला आले. होय. बरोबर. होय. तर आता हा प्लॅन वाचा, शेवटचा आहे. सर म्हणून विचारू? वाचतो. हा विचार. आता तुम्ही ते सांगितलेत ना शस्त्र वापरायची, म्हणजे बाण म्हणा, त्रिशूल म्हणा, हे नक्की लावायचं कुठे, दारावर का भिंतीवर? दरवाजाच्या वरती. पण मग आता बाणाची दरवाजा आपला दरवाजा असेल ना मॅडम, तसा बरोबर. आडवा बाण हवेत मारायचा आहे. नाही, आपल्याला समोरच्या माणसाच्या ह्याच्यावर करायचा ना दरवाजा. मग तिथे बाजूला जागा असते ना, थोडस मार्जिन असेल. हा, म्हणजे छोटा बाण मिळतो भिंतीवर. बाजारामध्ये. अच्छा. छोटा बाण मिळतो, किंवा एक त्रिकोण यंत्र पण मिळतं वास्तूमध्ये तांब्याचं, ते सुद्धा बरोबर. पेस्टिंग केलं तरी चालेल. ओके 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 सर. पण सर ते हा, असं बोला. साईडने लावायला लागेल ना, नाही तर बाणाचं टोक कसं समोर जाणार? जाणार ना. सगळ्या वस्तू मिळतात बाजारात, फक्त तुम्हाला जागा आवश्यक आहे. जागा तपासा. हा, ओके ओके सर. ओके. सर ते चौकटीवर लावलं तर चालेल का? ते चौकटीवर चालेल मॅडम, हो. चौकटीवरच चालेल. येस. हा, चला आता हा प्लॉट बघा, हा फ्लॅट बघा. आता ह्याचा एंट्रन्स कुठे आहे तो पहिला शोधा. बघा इथे एंट्रन्स दिलेला आहे तुम्हाला, पूर्णपणे कुठे आलाय, दक्षिण आणि आग्नेयच्या मध्ये आहे की नाही. मग त्या ठिकाणी तुम्हाला कुठे जायला पाहिजे, तर दक्षिण आग्नेयला जायला पाहिजे. कळलं? दक्षिण आग्नेयच्या दिशेला कदाचित पूषा नावाची देवता येऊ शकते, आणि कदाचित त्या ठिकाणी वितथा पण येऊ शकते, लाभस्थान. व्यवस्थित लक्ष द्या, व्यवस्थित एकदम. वितथा किंवा पूषा. आग्नेय आणि दक्षिणेच्या मधला परिसर, याला दक्षिण जवळ आहे की नाही. म्हणजे हा दक्षिण आग्नेयचा भाग असेल, तिथे आतमध्ये डिग्री तपासायची आहे. डिग्री तपासली नाही तर होणार नाही. जी असेल ती, तिथे हलगर्जीपणा चालणार नाही. बघा खाली दक्षिण आहे की नाही, तुमच्या उजव्या हाताला डाऊन साईड पॅरलल साऊथ ईस्ट येते. हा उपदिशेचा प्लॉट आहे, फ्लॅट आहे. कळलं? होय सर. आता हा लाल मार्किंग केलेला जो परिसर आहे, हा पूर्ण परिसर कट म्हणून दर्शवलेला आहे. त्याला कारण टॉयलेटची डक्टिंग भिंत अशी सगळं मार्जिन जे आहे त्याचं खाऊन टाकले, ते वायव्य दिशेपर्यंत. म्हणजे पश्चिम दिशा पूर्णपणे तिथे उपलब्ध नाही. आता जर ह्याच्यावरती कुंडली बनवली तर तुम्हाला सप्तम स्थान, षष्ठ स्थान, हे दक्षिण स्थान कदाचित आढळणार. दक्षिण मिळेल, पण कदाचित त्या ठिकाणी नैऋत्य, पश्चिम आणि वायव्येच्या मधला परिसर हा तुम्हाला तिथे तुमच्या वापरामध्ये मिळणार नाही. सर चतुर्थ आणि व्यय पण बऱ्यापैकी गेलेलं आहे असं म्हणू शकतो ना इथे. गेलेलं नाही, गेले. मग लगेच तुम्ही वरून डावीकडे जा, तिथे उत्तर दिशा आहे. उत्तर वायव्य पण आहे, उत्तर पण आहे, आणि पूर्व पण आहे, आणि पूर्व आग्नेय पण आहे. पूर्व आग्नेय वेगळी, दक्षिण आग्नेय वेगळी. दक्षिण आग्नेयला दरवाजा आहे किंवा दक्षिणेचा दरवाजा आहे, दोन पैकी एक. तिथे पर्टिक्युलर गेल्याशिवाय तुम्हाला ती डिग्री मिळणार नाही. कदाचित ती 11 नंबरची पण येऊ शकते, 10 नंबरची पण येऊ शकते, ग्रहक्षत पण येऊ शकते. म्हणून जो भाग दर्शवलेला आहे
आणि जी दिशा काढलेली आहे ती दिशा ब्रह्मस्थानाला आधारित दर्शवलेली आहे. Got it? होय सर, ग्रहक्षत येऊ शकते, पुत्रवृद्धी. येस. मग ऍक्च्युअली तुम्हाला त्या पर्टिक्युलर फ्लॅटमध्ये जाऊन तिथे दिशा तुमची निश्चित करायची असते. ती दिशा निश्चित झाल्यावरती तुम्हाला त्याच्यावरती विवेचन करायचं. नुसती इकडे कपडे वाळत घालू नका, तिकडे झाडू ठेवू नका ना, नाही. हा भाग कट झालाय, या ठिकाणी अशा अशा गोष्टी घडू शकतील, ज्या ठिकाणी तुम्हाला अतिशय कमी मार्जिन आहे, ती पूर्णपणे वास्तू लोप पावलेली आहे कुठल्या प्रभागामध्ये. त्याचे परत तुम्हाला 9 भाग बनवता आले पाहिजेत. त्या 9 भागावरती जसं आपण लोशो ग्रिड काढतो त्याप्रमाणे, लोशो ग्रिडचा चार्ट माहिती ना तुम्हाला? लोशो ग्रिड, होय सर, ती तुम्ही ग्रिड, शिकवलंय की ते? हा, त्याला ग्रिड म्हणतात. आणि प्रत्येक वास्तूचं ग्रिड तयार होतं. सर, यम देवता आली समजा एंट्रन्सला, क्षुद्र कर्म, तर ह्याचा अर्थ नक्की काय घ्यायचा? क्षुद्र कर्म म्हणजे नक्की काय समजायचं? यम म्हणजे एखादी प्रगती थांबणे, शेवट. अच्छा, आणि बर. क्षुद्र कर्म म्हणजे चुकीचं काम करून घरामध्ये येणे किंवा करावं लागणे. अच्छा, बर. चुकीचं काम करून घरात येणे किंवा करावं लागणे. यम हा शब्द मी पंचपक्षीमध्ये शिकवला होता. पंचपक्षीमध्ये यमाचा वापर केला होता. यम म्हणजे जिथे थांबतो त्याला यम म्हणतात. रताळ पण यम आहे. जमिनीच्या आतमधून रताळ जन्माला येतं की नाही, रताळे, त्याला पण यम म्हणतात. यमचे बरेचसे अर्थ आहेत. जमिनीच्या आतमध्ये एखादं फळ जन्माला आलं तर त्या ठिकाणी ते वरती दिसत नसेल तर त्याला यम म्हटलं जातं. जसा मुळा जमिनीच्या आतमध्ये असतो ना. हो सर, बरेच आहेत, म्हणजे बटाटा, कांदा पण जमिनीच्या आतमध्येच आहे. मग त्याला पण यम म्हणतात. यम म्हणजे शेवट. मुळा, यमचे गाजर बरेच. सगळे ते. हो. आता यमाकडे जर चाललाय मनुष्य तर काय, कुठे चाललाय? वाईट वाटेवर चाललाय ना. वाट चुकलेला. पूल काढ टॅरो मध्ये. बरं, आता याच्यात काय काय गोष्टी घटना होऊ शकतील अकॉर्डिंग टू डे. मी आपण पाहिजे तर हा चार्ट पुढच्या वेळेला पण लावू. पण एका चार्ट वरती आता तुम्हाला भरपूर गोष्टी कळल्या की नाही सांगा मला. होय सर, कळाल्या भरपूर. हो सर. सर एक बात पूछूं सर? बोलिए। हाँ सर, अगर देवता अच्छा आया, जैसे किचन के लिए उत्तर दिशा अच्छी नहीं है, मगर वहां पे ऐसा देवता सोम जैसा या नहीं नहीं बल्लर नहीं, जैसा वो है तो देवता भी परमिनेंट है? फायर एलिमेंट उसको परमिट नहीं करेगा। अच्छा सर। वो क्या एक गाना है ना, पानी में आग लगी, कैसे लगी? लगती है कभी पानी में आग? पानी आग को बुझाता है। बराबर सर। आग बुझाने के लिए क्या चाहिए? पानी बराबर चाहिए। बराबर। ऐसा है। इसीलिए ज्यादा सवाल जवाब करोगे तो आपको सीखने को ज्यादा मिलेगा। हाँ सर। अभी देखिए इसके सामने का दोनों पोर्शन जो है, 3 पोर्शन कट हुआ है। हाँ सर। अगर हमारी व्यवस्था अगर गलत है तो वहां पर उसका रिकवर करना हमारा काम है। जैसे अच्छा हम सर। हमारे हाथ को पैर को बैंडेज बांधते हैं तो रिकवर द बॉडी, वैसे रिकवर द वास्तु, रिकवर द वास्तु दोष, वास्तु इफेक्ट। सर आजकल तो सब जगह पे पैरेलल रहता है ना, सामने सामने रहता है। और पूर्व में अगर विंडो होगा तो एक्चुअल में दक्षिण मुख रहेगा, रहना चाहिए कि उत्तर मुख रहना चाहिए? नहीं नहीं, पूर्व का विंडो अच्छा है, एनर्जी हमारे घर में आएगी तो अच्छी आएगी ना हाँ मैडम। सर। हाँ सर। नैऋत्य में विंडो नहीं होना चाहिए, वो विंडो की जो शक्ति है वो गलत है। उसमें भी 2 विंडो आती है, एक दक्षिण और दक्षिण नैऋत्य,
जैसे हम शाम को 4:30 बजे का सूरज डूबते हुए देखते हैं, वो दक्षिण नैऋत्य है, समझ गए? हाँ सर। यस। अभी जैसे कन्या लग्न उदित हुआ है तो हमारी पृथ्वी दक्षिण की ओर जा रही है, दक्षिण में खड़ी है, समझे? इसीलिए कन्या राशि दिख रही है हमको। बघा, उदित लग्न कन्या है, कहा था। हाँ सर, कन्या रही, कन्या है। बस, तो हम दक्षिण की ओर जा रहे हैं। उसके बाद में दक्षिण नैऋत्य आएगी, मतलब तुला राशि आएगी, समझ गए? ओके सर। और उसके बाद में नैऋत्य आएगी, वो वृश्चिक आएगी। ऐसा एंटी क्लॉकवाइज राशि का भ्रमण होता है। ये सब ज्योतिष में भी और वास्तु में भी हमको आजमाना चाहिए या ध्यान में रखना चाहिए। और कभी कभी सर एक फ्लैट के दीवार के बाजू में ही लिफ्ट का आना जाना रहता होगा, एक ही दीवार में रहेगा, हाँ, तो दैट तो इज रॉन्ग। तो वो भी रॉन्ग, दर्श प्रॉब्लम होता है। वो प्रॉब्लमेटिक है। यस, अभी क्या करेगा, आर्किटेक्चर डिजाइनिंग ऐसा है। हाँ चलो, अभी टाइम तो हो गया है, लेकिन फिर भी सवाल जवाब करते हैं। मॅडम, प्लॉट काढा, हा फ्लॅट काढा, परत घेऊ दुसऱ्या वेळेला। सर एक विचारू? हाँ, बोला मॅडम। ह्या प्लॅन मध्ये सर आता षष्ट सप्तम आणि थोडंफार अष्टम पण मोकळ्या जागेत गेलेलं आहे म्हणजे इथं. बरोबर. तर अहो, नक्की काय त्रास होऊ शकतात असं आपण म्हणू शकतो? प्लॅन काढा, मग मी सांगतो. मॅडम, प्लॅन काढा. बर, आता मॅडम विचारा, कुठलं कुठलं स्थान गेलेलं आहे? षष्ट सप्तम आणि अष्टम पण जवळजवळ दिसतच आहे, थोडंफार तरी गेलेलंच आहे, ठीक तर आहे, ठीक आहे, त्रास हरकत नाही, नक्की. नो. हा ठीक हा आहे, ठीक आहे. पहिलं आपण षष्ठ स्थान घेऊ, बरोबर आहे? हा हा. षष्ठ स्थान म्हणजे आजारपण, रोग, हो हो म्हणजे तिथे रोग नावाची देवता येते ते. हो. त्याच्यानंतर वैर, त्याच्यानंतर कोर्ट कचेरी, कर्ज, बरोबर. हो पैसे डुबणं, ह्या सगळ्या गोष्टी होतील. सप्तम बरोबर. स्थान म्हणजे आपला जोडीदार हो. किंवा पार्टनर, लाईफ पार्टनर और पार्टनर, बिझनेस पार्टनर. वैवाहिक हा. बिझनेस पार्टनर, वैवाहिक पार्टनर, त्याच्याबद्दल वाद तयार होतील जर तो जो प्लान व्यवस्थित नसेल तर. तर हा. म्हणजे तो बाद झाला ना तिथून. बरोबर. हो बरं, जसं आपण सप्तम स्थानामध्ये एखादा ग्रह असेल, आपण सप्तम स्थान शिकलेलो आहोत, वैवाहिक जीवन, एखादा ग्रह तिथे व्हॅलिड इनव्हॅलिड कुठला आहे त्याच्यावरती फलादेश अवलंबून आहे, एवढं तर नक्की. हो हो. बरोबर आहे. आता मी तुम्हाला अगस्ती नाडी शिकवेन त्यावेळेला सप्तम स्थान आणखी जोरदार शिकवेन. तर त्या ठिकाणी जर समजा तुमचं म्हणण्याप्रमाणे सप्तम स्थान जर तिथे दूषित झाले असेल किंवा त्या वास्तूमध्ये उपलब्ध नसेल, बघा, नसेल. हो दूषित होणं आणि उपलब्ध नसणं दोन्ही हा, वेगवेगळ्या. म्हणूनच मी तो प्रश्न विचार, कारण इथे हा, उपलब्धच नाही दिसत आहे आपल्याला, नाहीये. रिकामीच आहे ती मग जागा. आता हो जर समजा तुमच्याकडे एखादी व्यक्ती आली आणि सांगितलं की घरामध्ये लग्नच जमत नाही, बर. हा तर त्यावेळेला तुम्हाला सप्तम स्थान म्हणजे तिथे वरुण आणि पुष्पदंत देवता तुम्हाला ती बाद झाली असेल, म्हणजे आपल्याकडे नाही. बाद म्हणजे काय बरोबर. झालं, एखादा खेळाडू आउट झाला, मग त्याला हो, बॅटिंग करता येत नाही. येत तसंच नाही. हो हा. तसंच कायदा वास्तूमध्ये असा आहे की जर सप्तम स्थान बाद झालं तर त्या ठिकाणी वैवाहिक जीवनाचे प्रश्न उपस्थित होतील किंवा त्याबद्दल समस्या उपस्थित होतील. निर्माण होतील. हो, विवाह हो. झाल्यानंतर किंवा विवाह न होणे ह्या म्हणजे बाबतीतल्या मुलांचे समस्या. बऱ्याच वेळेला येतात असे प्रश्न की हो, लग्न जमत नाही, लग्न जमत नाही, आणि कुंडलीमध्ये जर तसं आपल्याला काही दोष आढळत नाही, त्यावेळेला वास्तू हे एक कारण असू शकतं. कारण तुम्ही मागच्या वेळेला म्हणालात की कुंडली ही इंडिव्हिज्युअल असते, पण वास्तू ही सगळ्यांना जो काही दोष आहे तो घरातल्या सगळ्या राहणाऱ्यांना लागू पडतो. त्याच्यानंतर आपल्याला अष्टम स्थान आपण बघितलं तर नैऋत्य दिशा, जिथे पितर नावाच्या 2 देवता आहेत, एक हो पश्चिम हो नैऋत्य आणि एक दक्षिण नैऋत्यला. तर हो. एक अशा हिरवा ठिकाणी आणि जांभळ्या कलर मधलं येते. हा, मग हो त्या देवता असल्यानंतर तिथे एखादी पीडा, एखादा अपघात होणे, अपमृत्यू होणे, साठवलेले पैसे निघून जाणे, धनहानी होणे, या सगळ्या गोष्टीला सामोरं जावं लागेल. धनहानी, बरोबर धनहानी. बरोबर. तर अशा तऱ्हेच्या गोष्टीला सामोरं जावं लागणे, या बाबतीत समस्या जातकाच्या जीवनामध्ये उपस्थित होतील. आणि ते प्रथम स्थानाचं अष्टम स्थान आहे,
म्हणून हो जो जातक असेल त्या जातकाच्या जीवनामध्ये सुद्धा असे प्रश्न येऊ शकतात. मग अशा वेळेला आपण जेव्हा अकॉर्डिंग टू हॉरोस्कोप जेव्हा पाहतो तर अष्टम स्थान हे कोणाला पोषक आहे. उदाहरण सांगतो तुम्हाला मी. हा मकर लग्नाला अष्टम स्थानामध्ये सिंहराज येते. हो अष्टम स्थान हा दीर्घायुष्य देणारा ग्रह आहे शनी. हो कळलं. आणि हो तो नैऋत्येला परमिटेड आहे, बरोबर. म्हणजे तो अल्पायुष्य करणार नाही. अच्छा. हे लॉजिक आहे. हम्म. छान. कळलं. होय सर. इज द लॉजिक. अष्टम स्थानामध्ये धनु लग्नाला अष्टम स्थानात गुरु उच्चीचा होतो. हो त्यावेळेला तो अष्टम स्थानाचा दोष लागत नाही. लागत नाही. हो हे हो सगळं विचारात धरून तिथे कुठला ग्रह बलवान होतो किंवा कुठलं स्थान बलवान होतं तर त्यावेळेला ती देवता तिथे जर पितर नावाची असेल तर कदाचित जातकाला दुःख सहन करावं लागेल. करावं लागेल. व्यक्तीला, बरोबर प्रथम व्यक्तीला जी असेल ती, ज्याच्या नावावर बरोबर. घर असेल तर. म्हणून हो 6, 7, 8 ही स्थाने निषिद्ध म्हणून तिथे सांगितलेत. जर त्याच्यामध्ये कट आढळला तर सप्तम तर स्थानाचं, अष्टम स्थानाचं आणि षष्ठ स्थानाचं फलित अशा दुःख तऱ्हेने द्यायचं येत. असतं. बरोबर. कळलं? खूपच छान सर. खूपच छान समजलं सर. हा. खूप खूप आभारी आहे सर. आग्नेय धन्यवाद. दिशा ह्या फ्लॅटची कट आहे. याचा हो अर्थ आग्नेय दिशा जर कट असेल तर आपल्या मुलाचं अष्टम स्थान आहे. हो म्हणजे बरोबर. मुलाला होणारे धोके किंवा तत्सम काही गोष्टी ह्या बाबतीमध्ये आपण विचार करतो. आणि त्याच्यामुळे हो त्या ठिकाणी संततीच्या बाबतीमध्ये किंवा आपल्या मित्रांच्या बाबतीमध्ये जी फसवणूक होते किंवा काही चुकीचे व्यवहार होतात तर त्यावेळेला पंचमाचं अष्टम स्थान जर दूषित असेल. काल आपण हो एक पत्रिका पाहिली होती, तिथे वृश्चिकेचा मंगळ होता. तर हो तिथे सुद्धा पुढे जाऊन काही ना काहीतरी तक्रारी उपस्थित होतील. आज नाही आहेत बरोबर. पण उद्या होतील. उद्या होतील. म्हणून बरोबर आपल्याकडे 6, 8, 12 आणि 2, 6, 8, 12 या स्थानांना तिथे फणफर आणि अपोक्लिन स्थान म्हटलेलं आहे. म्हटलं. हो सर. कळलं. हो सर. ही सांगड तुम्ही घालून जे आज शिकवलेत ना सर, खूपच सुंदर सर. खूप छान समजलंय सर. इतरांना समजलं पाहिजे ना मॅडम. धन्यवाद सर. तुम्ही हुशार आहात. नक्कीच समजलं असेल सर. कारण तुम्ही एवढं सोपं करून सांगताय सर, नक्कीच बऱ्यापैकी समजलं असेल सगळ्यांना सर. हो सर, समजलं. माझा दरवाजा आहे ना, म्हणून मी हो मन सर. लावून ऐकत होती. आग्नेय दिशेलाच आहे. पण काही वाईट असं नाहीये. म्हणजे पुत्रवृद्धी म्हणालात ना, तर ते सगळ्या गोष्टी तशाच झाल्या. इथे आल्यावरच तिचं एज्युकेशन छान झालं, लग्न लवकर ठरलं. सगळ्या गोष्टी अगदी निर्विघ्नपणे पार पडल्या छान. आणि खूपच छान आहे सगळं. म्हणून थँक्यू सर. खूप छान सांगितलं आज. थँक्यू. धन्यवाद. बरं, आता पुढच्या वेळेला पण चार्ट लावू. त्याच्यावरती तुम्ही तुमचे प्रश्न घेऊन या. चार्ट व्यवस्थित वाचायला शिका. जर चार्ट व्यवस्थित वाचलात तर तुम्ही वास्तू परीक्षण चांगल्यापैकी करू शकता. अदरवाईज यू कांट रीड हॉरोस्कोप अँड यू कांट रीड द वास्तू. वास्तू तपासणी करणं, वास्तू वाचणे हा एक प्रकारचा नियम आहे आणि विद्या आहे, शिक्षण आहे ते. सर एक विनंती अशी करायची होती की जसं उत्तरेला किचन असू नये वगैरे असं, तर हे घरात साधारण ज्या ज्या गोष्टी येतात त्या कुठल्या दिशेला असाव्यात आणि कुठल्या दिशेला नसाव्यात हे ते फक्त नोट्स एकदा देणार तुम्ही ना. असं एक. हा ओके सर. ओके नोट्स देणार आहे मॅडम. ओके ओके सर. ठीक ठीक. धन्यवाद नोट्स सर. आहे. हा, नोट्स कसं आहे, हा. आता जे लोक उपस्थित नाही देणार त्यांना मी देणारच नाही. कळलं का. बरं, पुढे आता मॅडम तुम्हाला काय अभिप्राय द्यायचा असेल तर द्या. बरा वाईट जे असेल, चुकलं असेल तर चुकलं सांगायचं, चांगलं असेल तर चांगलं सांगायचं. चव्हाण सर मॅडम हा बोला बोला बोला. तर मला एक तुम्हाला विनंती करायची होती की तुम्ही कधीही आम्हाला धन्यवाद म्हणत जाऊ नका. असं काय. तर इतकं मनापासून आणि काहीही मोबदला न घेता शिकवता, तुमच्या शिकवण्यातला तो तळमळ जाणवते. त्यामुळे खरं म्हणजे आम्ही सगळे तुमच्यासाठी तुम्हाला खूप खूप मानतो आणि ग्रेटफुल आहोत. तुम्ही कधीही आम्हाला धन्यवाद म्हणत जाऊ नका. खूप सर ते बरोबर नाही वाटत. असं आहे मॅडम, बघा एक सिस्टम असते. थँक्यू हा एक भाग आहे. तर त्यामध्ये जसं होपोनोनोपो नावाची एक विद्या आहे.
तर त्या ह्याच्यामध्ये पण थँक्यू, एक्सक्यूज मी, हे जे शब्द उच्चारले जातात त्याला एक वेगळं महत्व आहे. होपोनोनो मध्ये असं शिकवलं जातं. कळलं काय? तर त्याच्याकरता धन्यवाद म्हटलं तर काही नाही, हरकत नाही. तुम्ही काही त्याच्यामध्ये खेद मानू नका. आय एम हॅपी. ठीक आहे सर. काही नाही, त्याच्यामध्ये काही गैर नाहीये. आणि आपली चूक झाली तरी सुद्धा त्या ठिकाणी आय एम सॉरी असं म्हणायला हरकत नाही. कारण चूक ही कबूल करावी लागते. आणि सॉरी मध्ये जर आपण चुकत असो तर त्या ठिकाणी ती चूक अर्ध्यावर येते. कळलं? सर आजचं लेक्चर खूप 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 अप्रतिम झालं. थँक्यू, धन्यवाद मॅडम. खूप 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 सुंदर समजावून सांगितलं तुम्ही. हे नियम आहेत ते शिकवतोय मी, बाकी काय माझ्या पदार्थ पण नाही ते शिकवत, नाही नियम आहे. शिकवत ना सर, कोणी वाटेल तशी फी घेऊन हे करतात ना. तर ते काय त्यांचं मर्जी आहे. ते तर आहेच, पण खूप चव्हाण क्लिअर मॅडम, झाल्या कॉन्सेप्ट. थँक्यू आणखी सर, शिकायचं आहे, थँक्यू सो भरपूर मच. भरपूर शिकायचं आहे. चव्हाण मॅडम, युअर ओपिनियन. तर तुमचे किती आभार मानावे तेवढे कमी आहे. जसं यांनी सांगितल्याप्रमाणे तुम्ही उपदेश पण आम्हाला जे करता तेही चांगले करता, आणि एवढं इझी करून सांगता ना वास्तूचं, कोणालाही येईल असंच सांगता. आणि भरपूर तुम्ही रूल्स पण त्याच्यामधले सांगता. आणि ह्या ज्या वास्तू ड्रॉ दाखवले ते एकदम कठीणच होते सगळे वास्तू, तरी पण तुम्ही छानपैकी समजावून सांगितलं. आणि त्याच्याबद्दल किती आभार मानावे तेवढे कमी आहेत तुमचे. थँक्यू सर, खूप खूप थँक्यू. ओके, युअर वेलकम. आता वेलकम म्हणायला हरकत नाही ना? काय हरकत नाही. तुम्ही चांगलं शिका, चांगले पैसे कमवा, चांगलं कन्सल्टन्सी करा, लोकांना सल्ला द्या, मला काही हरकत नाही. बट यू हॅव टू बी रिझनेबल. एव्हरीबडी हॅज टू रिझनेबल. सर मी एक मिनिट बोलते. बोला बोला. प्रथम तुम्हाला नमस्कार करते. नमस्कार. सगळ्या उपस्थित विद्यार्थ्यांना नमस्कार. आणि आता स्वाती मॅडमने सांगितलं त्याच्या पुढचं पाऊल एक मी उचलते की एक धन्यवाद देणं हा मौखिक औपचारिक नाही, उपचार म्हणून ठीक आहे. कारण नमस्काराला प्रतिनमस्कार करणं हा आपला संस्कृती धर्म आहे. पण त्याच्याबरोबर नतमस्तक होऊन हात जोडणं हे मात्र तुम्ही निश्चित करू नये असं मलाही नेहमीच वाटत असतं. पण आगाऊपणा नको म्हणून मी बोलत नाही. बरं, आता आजचं लेक्चर तर खूपच अगदी प्राथमिक स्टेज पासून तुम्ही शिकवलं की ब्रह्मस्थान कसं ठरवायचं. म्हणजे ज्याला वास्तूचं काही सुद्धा नॉलेज नाही तो माणूस सुद्धा त्या प्लॉटवर गेल्यानंतर मेजर टेपच्या आधारे मध्यबिंदू काढू शकतो, ब्रह्मस्थान काढू शकतो. आणि मग तिथे अगदी भिंत येऊ नये इथपासून तुम्ही ज्या सूचना दिल्यात त्या अतिशय उपयुक्त अशा सूचना होत्या. आतापर्यंत माझंही इम्प्रेशन सर असं होतं की एखाद्या इमारतीमध्ये एखाद्या बाजूला येणारी दुःख ही त्या दिशेच्या सर्व फ्लॅटने सारखी असू शकायला हवी. पण आता तुम्ही जे मॅग्नेटिक फील्ड आणि जसजसं आपण जमिनीपासून वर जातो तसतशा दिशा आणि अंश हे बदलत जातात. तर हे एक साधं सोपं गणित आज उलगडलं. हा एक खूप वैशिष्ट्यपूर्ण असा भाग आजच्या ह्याच्यात. कारण आता मी वास्तूचं तुमचं सेकंड टाइम सर ऐकते. प्रत्येक वास्तूचे कागदावर 9 ते 9 भाग केल्यानंतर प्रत्येक देवतेचा प्रभाग ठरवणं आणि त्यानुसार आपला येणारा घराचा भाग ठरवल्यानंतर आपली वास्तू कशा पद्धतीने येणार, कुठे कोणती देवता येते ही आपल्याला स्पष्ट कल्पना येऊ शकते. पण त्याच्याही पुढे जे तुम्ही आम्हाला असं सांगितलं की कारण कोणत्याही फ्लॅटमध्ये गेलं तर अलीकडे सोयीच्या जागेपेक्षा गैरसोयी फ्लॅटमध्ये जास्त आहे हे प्रत्येक ह्याच्यामध्ये दिसतं. पण याच्यासाठी तुम्ही जे अजून रेमेडीज कडे गेलेले नाही पण तरी सुद्धा नकळतपणे काही काही गोष्टी तुम्ही सांगत जाताय. त्यामुळे आपला फ्लॅट कसंही असला तरी तो आपण चांगल्या पद्धतीने दुरुस्त करून राहणे इतपत तो दुरुस्त करू शकतो असा आशावाद प्रत्येक विद्यार्थ्याच्या मनामध्ये निर्माण करण्यामध्ये आजचं मार्गदर्शन खरोखर उपयुक्त आहे. त्यानंतर
6, 7, 8 हे जे पश्चिमेकडचे भाग आहेत, नैऋत्येकडचे भाग आहेत, त्याच्यात तुम्ही आता असं म्हणालात की शनी 8व्या घराचा हे आहे. समजा शनीची दृष्टी त्या 8व्या अष्टम स्थानावर पडणार असेल तरी सुद्धा तो भाग थोडासा तारून धरू शकतो का? नाही, आता ह्याच्यामध्ये कसं आहे की स्थानगत ग्रहांची फळं याला महत्व आहे. जसं की नैऋत्य दिशा हिची पितर नावाची देवता आहे, तर तिला कोण थांबवू शकतो? तर ती दृष्टीने नाही, तर ती बैठकीने थोपवली जाईल, थांबवली जाईल. कळलं का? तर नैऋत्य दिशेकडून जसं आम्ही वास्तूचे जेव्हा बांधकाम आपण करतो ना मॅडम गावामध्ये किंवा घर बांधायचं, त्याला तुम्हाला नैऋत्य दिशेला प्रोटेक्ट करावं लागतं आणि ते प्रोटेक्ट केल्यानंतरच तुम्हाला वास्तू घर बांधण्याचा आरंभ करावा लागतो. कारण नैऋत्य दिशेकडून येणारी दुःख वेगळी असतात. म्हणजे अष्टम स्थानातली दुःख ही निश्चित आहेत कालपुरुषाला. तशीच वृश्चिक लग्नाला सुद्धा, वृश्चिक राशीला सुद्धा, वृश्चिक राशीमध्ये असणाऱ्या ग्रहाला सुद्धा वेगवेगळ्या तऱ्हेची दुःख आहेत. मग ती लोकेटेड कुठेही असली, मग ती कुंभ लग्नाला दशमात असेल तरी सुद्धा आणि धनु लग्नाला 12वी असेल तरी सुद्धा आणि त्या ठिकाणी चतुर्थाला जर 12वी असेल तरी सुद्धा तिथे ती दुःख येणार. म्हणजे चतुर्थामध्ये धनु रास असेल तर वृश्चिक रास ही पराक्रमात येते, तर त्या ठिकाणी सुद्धा म्हणजे कन्या लग्नाला थोडक्यात. तर अशा वेळेला ही दुःख येतात. आणि तो दुसरा भाग असा आहे मॅडम की अंशात्मक हा जो विचार आहे आपला अंशात्मक. मी तुम्हाला एक नियम सांगतो. वेन यू आर फ्लाइंग त्यावेळेला ही एव्हिएशन इंजिनिअरिंग मधला एक पार्ट आहे. तुम्ही जेव्हा फ्लाईटमध्ये बसता त्यावेळेला कंपास घेऊन बसा आणि जेव्हा फ्लाईट स्टार्ट होतं आणि जेव्हा ते टेक ऑफ घेतं म्हणजे ती वरच्या उंचीवर जातं, बरोबर आहे की नाही? त्यावेळेला तुम्हाला तुमच्या कंपास मध्ये बदल आलेला दिसेल बिकॉज ऑफ अबाउट डिरेक्शन. हा सोपा विषय आहे, दिस इज प्रॅक्टिकल. म्हणून एव्हिएशन इंजिनिअरिंग मध्ये तुम्हाला हा विषय शिकायला मिळतो. कारण डिग्री तुम्हाला अकॉर्डिंग टू आपण जेव्हा मी नेहमी सांगत आलोय प्रत्येक स्टेशनवरती तुम्हाला लिहिलेलं असतं की समुद्र सपाटीपासून किती उंचावर आहे. त्याला कारण ते एनिवे. हो सर, खूपच चांगलं लेक्चर झालं. आणि सगळ्यात महत्वाची जी सूचना तुम्ही दिलीत की केवळ कागदावर घेऊन आपण कुठेही कागद घेऊन बसलो आणि त्याच्यावर जर आपण होकायंत्र ठेवलं तर आपल्याला दिशादर्शक हे योग्य होणार नाही. तर त्या प्लॉटवर गेल्यानंतरच आपल्याला दिशेचं नॉलेज होईल. ही अगदी महत्वाची सूचना होती आणि ती आपण सुरुवातीला दिली. तेव्हा आजचं लेक्चर खूप खूप चांगलं उद्बोधक झालं, मार्गदर्शक झालं आणि भविष्यासाठी सुद्धा उपयुक्त असं झालं. धन्यवाद सर. थँक्यू. बरं, आता समारोप करायचा आहे. कोमल मॅडम तुमचं म्हणणं मांडा. नमस्ते सर. प्रथम तुम्हाला नमस्कार. चव्हाण मॅडम तुम्हाला पण नमस्कार आणि इथे उपस्थित सर्वांना नमस्कार. सर्वांचे स्वागत. हादरकर मॅडमनी नेहमीप्रमाणे आणि आपल्या चव्हाण मॅडमनी पण छानच अभिप्राय दिलाय. आणि मी सगळ्यात सुरुवातीला तृप्ती कुलकर्णी मॅडमचे पण खूप आभार मानते, कारण त्यांनी अतिशय उत्तम प्रश्न विचारून, कारण आम्ही कसं म्हणजे शिकलो आहात ना पहिल्यांदा तुमच्याकडून, मग त्यामुळं आता म्हणजे प्रश्न पडत नाही असं नाही, पण असं वाटतं की ह्या विचारतायत तर अजून आपल्याला म्हणजे खरंच म्हणजे अगदी मनापासून तृप्ती मॅडम तुमचे पण आभार मानते. तुम्ही सरांना खूपच बोलतं केलं, त्यामुळे आज आपलं दीडच, आता बघूया 5वा पण झालाय तसा बऱ्यापैकी, पण लावायचा तर लावू शकतो म्हणजे पुढच्या वेळेस. पण अतिशय सर म्हणजे उत्तमात उत्तम. म्हणजे तुम्ही आम्ही जरी पहिल्यांदा शिकलो तरी प्रत्येक वेळेस तुमच्याकडनं आम्हाला अजून छान. म्हणजे आता त्यांनी कसं पहिल्यांदा विचारलं म्हणजे अगोदर त्या फक्त तो हे आपला जो नकाशा आहे त्याच्यावर ते होकायंत्र म्हणजे ठेवून हे करत होत्या, पण एक्झॅक्ट त्या जागेवरच जाणं. आणि जर त्यांचं प्लॅन आपल्याला मिळालं तर नो डाऊट आपण सगळं व्यवस्थित करूच शकू, पण कसं काढायचं म्हणजे ब्रह्मस्थान, मग तिथून त्या सगळ्या दिशा कशा काढायच्या, मग त्या दिशाप्रमाणे आपली कुंडली पण कशी मांडायची. मोस्टली आपण त्या जातकाची कुंडली घेणारच आहोत, म्हणजे घ्यायलाच हवी आहे. त्यावरून पण आपल्याला बराचसा आढावा म्हणजे घेता येतो की कुठे जसं कुंडलीत काहीतरी विघ्न असेल तर ते ऑटोमॅटिक आपल्याला इकडे
म्हणजे आपल्या काय म्हणायचं घरात पण नक्कीच सापडेल. पण तरी सुद्धा दोघांचं असं संलग्न विचार करून आपण म्हणजे रिडिंग द्यायला हवं. तर आता जास्त बोलत नाही सर, तुम्ही म्हणाल 2 मिनिटं आवाज द्यायला दिलं तरी बाई जास्तच बोलते. पण आज तुम्ही सगळ्यांना जाता जाता म्हणजे आता हल्ली फ्लॅट म्हटलं की दरवाजे समोर समोर येणार, त्याच्याबद्दल काहीच नाही. ते लिफ्ट पण कोणाच्या तरी घराजवळ येणार. पण तुम्ही छान हे दिले म्हणजे ते आयदर सुदर्शन चक्र किंवा त्रिशूळ किंवा ते बाण किंवा अजून आपलं तांब्याचं ते त्रिकोणी यंत्र. तर म्हणजे ज्याला जे जमेल ते लावा. पण मग समजा बाण कसा लावायचा, आता ते दिसायला पण समजा कसं असं जर इतरांना वाटत असेल तर मला वाटतं ते तांब्याचं त्रिकोणी यंत्र लावलं तर जास्त चांगलं. त्रिशूळ पण असं नुसतं लावता येईल. आणि सुदर्शन चक्र तर कर्दन काय म्हणालात तुम्ही, अगदी बरोबर आहे. ते लावलं तर माझं तर म्हणणं काहीच नाही म्हणजे काही म्हणजे निगेटिव्हिटी येऊच शकत नाही घरात, आलेली पण थांबून जाईल. म्हणजे इतकं छान म्हणजे तुम्ही हळूहळू असं नंतर रेमेडी देणार आहातच नो डाऊट. पण असं जसं जसं हे विद्यार्थी आपले विचारतायत तसं तुम्ही सांगतच आहात. त्यामुळं अतिशय म्हणजे आता आता सगळं नाही परत सांगत बसत. ते 6, 7, 8 मग ते पण ते आता लोकांना माहिती आहे. 6 म्हणजे रोग आजार असं येतील. 7 म्हणजे आयदर बिझनेस पार्टनरशी डिस्प्यूट होईल किंवा लाईफ पार्टनरशी तर डिस्प्यूट होण्याचा प्रश्न नंतर, पण तोच येईल की नाही तो पण डाऊट आहे. कारण लग्न तिथे जमतील नाही जमतील. त्याच्यानंतर 8व्या स्थानात पण अपमृत्यू, धनहानी किंवा ऍक्सिडेंट असं पण म्हणजे सांगण्यासारखं खूप आहे. मी परत परत लिहिते पण आहे. पण सगळ्यांना मला असं वाटतं की समजलंच, कारण आपण खूप असं खूप भरभर जात नाही आहोत. स्लोली व्यवस्थितपणे सगळ्यांचे प्रश्न घेऊन जातो. तसं म्हणजे तुम्हाला थँक्यूचा शब्द नाही, आता मला काहीतरी गुगलवर जाऊन छान शब्द शोधावं लागेल तुमच्यासाठी. पण तरी सुद्धा मला आज परत म्हणू द्या, म्हणजे तुम्ही खरंच आमच्यासाठी अगदी ऋषी तुल्यच आहात. एवढं नाही ऐका ना सर, एवढं सुंदर म्हणजे वास्तू पुष्कळ लोक शिकवतात. मी तर फारसं नाहीच कोणाचं म्हणजे करत, पण जे काय वाचण्यात येतं म्हणजे हा हा जो गाभा आहे ना की हाऊ टू म्हणजे त्यांचं ते ब्रह्मस्थान तर काढता यायला हवं ना तुम्हाला. जर तेच नाही आलं तर मग तुम्ही पुढे बाकीच्या दिशा कशा हे करणार. आणि शिवाय ती कुंडली मांडून त्या दोघांचं संगनमत करून आपण जेव्हा रिडिंग देतो ना म्हणजे अगदी 100% ते काम करतच करतं. मी परत परत एकदा सांगते, तुम्ही साऊथ ईस्टला दिवा लावा म्हटला होता. आजपर्यंत माझ्याकडे म्हणजे इतर दिवे माझे भरपूर असतात, पण साऊथ ईस्टचा दिवा 24 आवर्स गाईच्या तुपाचा दिवा मी लावतेच लावते. आणि मग तुम्हाला आता प्रगतीच्या बाबतीत काही म्हणजे सांगायला नको मुलांचं. तर अतिशय म्हणजे इतके म्हणजे आणि छोटे असं तुम्ही खूप काहीतरी हे करा, हे तोडा, हे फोडा, हे असलं आपण काही सांगतच नाही. आणि हे ह्याच छोट्या छोट्या उपायांनी अगदी 100% रिझल्ट मिळतात असं मी सगळ्यांना सांगते. आत्ताशी हा 3रा क्लास आहे. तर सगळ्यांना अगदी विनंती करते, एकही क्लास चुकवू नका. अरे काय एक प्लॅन कळला म्हणजे झालं असं नाही सर. प्रत्येक वेळेस खूप खूप काहीतरी छानच आपल्याला म्हणजे देत असतात. तर त्यासाठी मी आणि सगळ्यांतर्फे तुम्हाला कोटी कोटी धन्यवाद, कोटी कोटी नमस्कार. हॅट्स ऑफ टू यू अँड युअर डिवाइन सोल. ह्यूज ग्रॅटिट्यूड. थँक्यू. थँक्यू मॅडम. बरं उद्या कुबल आपल्या मॅडम तुम्ही सर बोलू का 1 मिनिट? नाही बोला बोला बोला. हा नाही कुबल मॅडम तुम्ही माझे आभार वगैरे काय मानू नका. मी पहिल्यांदाच शिकते त्याच्यामुळे मला बरेच प्रश्न पडतायत. ऐका ना चांगलं आहे ना, पण त्याच्यामुळं सर असे बोलके म्हणजे सरांचं काय म्हणणं आहे की प्रश्न विचारा ना, कोणीतरी हवं ना. होय होय नाही मी अजिबातच वास्तूचं काहीच केलेलं नाहीये. नाही तरी मग पण सरांनी मला बरंच काही म्हणून असं थोडंफार शिकवलंय असं तुम्हाला जास्त ऑफलाईन प्रश्न सुद्धा. पडणार ना. आणि काही नाही मी हो, तर हो. विचारा, सर किती व्यवस्थित सांगतात ना, त्यामुळे सगळ्यांचाच फायदा होतोय ना. म्हणून मी बरोबर बरोबर. त्यामुळे पण असे आभार मानू नका. जे मला शंका अहो वाटते असं नाही त्याचा की इतरांना जर आता उपयोग होत असेल तर चांगलीच गोष्ट आहे ना सर. सगळ्यांच्याच ज्ञानात भर पडते त्याच्यामुळे. त्यामुळे आभार वगैरे काय मानू नका. एक बरं. मैत्रीण. आता ऐका एक ठीक. मिनिट. हा, बोला. बाण एवढ्यासाठी मॅडम असा आहे की हा इट्स अ टाईप ऑफ वेपन. हा तर जर समजा एखाद्या पोलिसच्या कमरेला जेव्हा रिव्हॉल्वर असतं, हा हा तो बंदूकधारी असतो, हा 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 तर त्याला एक वेगळ्या तऱ्हेचं महत्व प्राप्त होतं. आहे, बरोबर आहे. एक कॉन्स्टेबल आणि एक सब इन्स्पेक्टर याच्यामधला फरक आहे. आहे. जर तुमच्या दरवाजावरती बाण मारलाय समोर आणि समोरची व्यक्ती समजून गेली आहे की ह्याच्याकडे वेपन आहे, तर तसं वेपन जसं की आम्ही म्हणतो की कृष्णाच्या मुरलीमध्ये काय आहे ते 3 डायमेन्शन त्याची पोझिशन आहे. बरोबर. तर त्या 3 डायमेन्शन मध्ये त्याचं स्वरूप कळणारच नाही. नाही. श्रीकृष्ण असाच एक हे आहे. तसंच त्या ठिकाणी नटराजाचं तुम्ही भूमिका बघितली
तर नटराज सुद्धा ज्यावेळेला तो अवतार असतो नटराजाचा आणि तो स्पेशली कलावंतासाठी आहे आणि त्याचं एक पाऊल उचललेलं असतं आणि एक पाय उचललेला असतो. मग त्यावेळेला कलावंताला सुद्धा जेव्हा अभिनय करायचा असतो त्याला सुद्धा त्याचं पाऊल उचललेलं गेलं पाहिजे असा नियम आहे. म्हणून वेपन असणं पण आवश्यक आहे. घरातून त्याला तिथे त्या ठिकाणी चित्र लावा, बाण लावा, तांब मिळा. एक साधारणतः 4 इंचाचा 5 इंचाचा बाण बाजारामध्ये उपलब्ध आहे. मग तो पितळेचा असेल तरी चालेल, तांब्याचाच पाहिजे असं काही नाही. आणि तेच नसेल तर खेळण्यातला बाण सुद्धा मिळतो. मुलं लहानपणी खेळायचे धनुष्यबाण कळलं असं आहे. एनिवे पुन्हा सगळ्यांचे आभार. प्लास्टिकचा किंवा लाकडी पण चालेल? लाकडी चालेल, प्लास्टिक नाही चालणार, लाकडी चालेल. ओके. क्लास बद्दल सर सांगा, म्हणजे मग या लोकांना करायचं. उद्या मॅडम म्हणतायत की संध्याकाळी 5 वाजता साधारणतः सराव क्लास ठेवायचा आहे. तर सगळ्यांना एकत्रित जमायला आलं तर सराव क्लासची मी हे पाठवतो लिंक, तर ज्याला जमेल त्यांनी यावं तुमच्या अभ्यासासाठी, बाकी काही नाही. आणि हा विद्यार्थ्यांचा क्लास असेल, माझा नाही, कळलं. आणि पुढे अगस्ती ऋषी नाडीची सोमवारपासून सुरुवात होणार आहे. त्यासाठी पण वास्तूचा सराव क्लास का सर? नाही असं आपला कुंडलीचा ना, नेहमीचा कुंडली, नेहमीचा कुंडली. एनिवे धन्यवाद सगळ्यांना आणि शुभेच्छा सगळ्यांना. आणि ऐका स्वतःचं घर, एक मिनिट, तुम्ही ज्या इमारतीमध्ये राहत असाल तिथली पहिली पायरी आणि तुमच्या घरातल्या पायरीवरती किती अंतराचा फरक येतो तो पहा. मग तुम्हाला बरोबर मॅग्नेटिक फील्ड लक्षात येईल. ओके, धन्यवाद सर. थँक्यू सर. धन्यवाद.